साडेसाती म्हणजे एकदम निगेटिव्ह पॉईंट आणि याच्यामध्ये नुकसान आणि फक्त नुकसानच होणार आहे. तुम्ही प्रगतीकडे जाऊच शकत नाही, तुमची प्रगती होऊ शकत. जेमस्टोन्सना न बघता सांगणं किंवा अगदी चुकीच्या पद्धतीने लोकांना सांगणं हे सर्रास होत आहे आज मार्केटमध्ये. तुमची देवावरती श्रद्धा असणं नसणं ही सुद्धा तुमची इच्छा नाही आहे. एक समाजात नेहमी क्लिष्ट अशा समजल्या जाणाऱ्या विषयावर तर आपण आज चर्चा करू. नमस्कार, मी दिनेश पवार. मेरा भारत शोमध्ये आपलं सर्वांचं मी पुनश्च स्वागत करतो. आणि बऱ्याच प्रेक्षकांचे DMs मला पर्सनली रिसीव झालेत आणि त्यांच्या आग्रहास्तव आपण आज रिनाऊंड स्पिरिच्युअल गुरु म्हणू शकतोय, ॲस्ट्रोलॉजर, न्यूमरोलॉजिस्ट आणि वास्तुगुरू. त्यांनी आत्तापर्यंत बऱ्याच रिनाऊंड सेलिब्रिटीज, बऱ्याच रिनाऊंड पॉलिटिशियन्सना गाईड केलेलं आहे. त्यांना त्यांच्या संकटातनं बाहेर काढलेलं आहे, त्यांना योग्य दिशा दाखवली आणि आज यशाची चांगली भरारी त्या लोकांनी घेतलेली आहे. सो मलाही वाटलं की आज त्यांना आपल्या ह्या पॉडकास्टच्या मंचावर बोलावलं तर आपल्या प्रेक्षकांनाही काही गोष्टी जर का ऐकायला मिळाल्यात आणि त्यांना जर का काही गोष्टी, काही रेमेडीज जर का फ्रीमध्ये मिळू शकल्यात तर नक्कीच त्यांना फायदा होईल. सो तुमच्यासाठी मी खास आचार्य सुमित गुरव सरांना मी इन्व्हाइट केलं आहे. सर, पहिले तर खूप खूप आभार मानतो की तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन आज मेरा भारत शोच्या ह्या एपिसोडसाठी उपस्थित राहिलात. सो माझा पहिला प्रश्न आहे सर की तुमच्याकडं बघून एक उभं करिअरच्या पीक पॉईंटला असताना आणि अशा टाईपचा जो चेहरा आहे तो वेगवेगळे स्वप्न रंगवत असतात आपल्या क्षेत्रात, आपल्या परिवाराला घेऊन. आणि आत्तापर्यंत आम्ही जेवढेही स्पिरिच्युअल गुरु असतील, ॲस्ट्रोलॉजर असतील, न्यूमरोलॉजिस्ट असतील बघितलेत तर कुठेतरी 40शी नंतर 50शी नंतर त्यांचे चेहरे आम्हाला बघायला मिळाले. जनरली लहानपणी आपण आपल्या आईवडील जेव्हा घेऊन जायचो तर खूप त्यांचा वयाचा जर का अंदाज घेतला तर 40शी 50शी 60पर्यंत त्यांचं वय. तुम्ही आज मी जर का गेस करायचं म्हटलं तर 30-35 तुमचं रनिंग असू शकतं. 36 रनिंग आहे. तुम्ही ह्या वयात हा जो निर्णय की मी माझं करिअर ॲज अ ॲस्ट्रोलॉजर म्हणून, ॲज अ न्यूमरोलॉजिस्ट म्हणून, ॲज अ वास्तुगुरू म्हणून मी सुरू करेन, तर याच्या मागची जी काही स्टोरी आहे ती जरा ऐकायला आवडेल. नक्कीच सर. तर आता सर्वप्रथम मला वाटतं दिनेश सर, मला तुमचे आणि मेरा भारत शो दोघांचेही मनापासून आभार मानायचेत की आज तुम्ही मला तुमच्या मंचावरती संधी दिली. एक समाजात नेहमी क्लिष्ट अशा समजल्या जाणाऱ्या विषयाबद्दल आपण आज चर्चा करतोय आणि माझे पूर्ण प्रामाणिक प्रयत्न असतील की जितकं सोपं करून सांगता येईल आणि समजायला जेवढ्या गोष्टी आपण वेल एक्सप्लेन मॅनरमध्ये सांगू तेवढा आजचा आपला प्रयत्न राहील. तर जसं तुम्ही आता म्हणालात सर की करिअरच्या या पॉईंटला एवढा मोठा टर्न आणि ट्विस्ट कसा. पहिली गोष्ट सर मला सांगायला आवडेल, माझं जे बॅकग्राऊंड आहे, एज्युकेशन बॅकग्राऊंड, मी IT प्रोफेशनमधनं ग्रॅज्युएशन झालेलं आहे सर. सो माझा डिप्लोमा इन इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी झालेला आहे. त्यानंतर BSc कॉम्प्युटर झालेला आहे. त्यानंतर मी कॉर्पोरेटमध्ये कित्येक वर्ष जॉब केलेला आहे आणि सर अगदी शेवट म्हणजे अगदी 5 ते 6 वर्ष मी स्वतः प्रायव्हेट लिमिटेड कंपनी माझी इंडिव्हिज्युअली रन केलेली आहे, ज्यामध्ये आम्ही इंटरनॅशनल फॉरेन रिलेटेड कंपनीज, इंडियातल्या कंपनीज यांचं जे कोलॅबोरेशन आहे बिझनेस पॉईंट ऑफ व्ह्यू, यासाठी ॲज अ मीडिएटरचा, कन्सल्टंटचा रोल प्ले करत होतो. सुपर. सो मला आय होप मी चुकीचा नाही आहे त्या पॉईंटला, असं म्हणायला हरकत नाही सर की आधी म्हणजे जवळपास मी 70 किंवा 80, 80s, 90sचा जर का काळ बघितला तर एक पंचांग बघून आपली कुंडली असेल किंवा आपलं भविष्य असेल ते सांगितलं जायचं. आणि आज AI टेक्नॉलॉजी आलेली आहे. सो खरं बघायला गेलं तर तुमच्यासारख्या नेतृत्वाची फार गरज आहे की जे आजच्या टेक्नॉलॉजीचा यूज करून ॲप्रोप्रिएटली ॲक्युरेसी देऊन जर का इन्फॉर्मेशन डिलिव्हर करत असेल तर समोरच्यांचं गणित अगदी सोपं होऊन जातं. सो तुम्ही कधी त्या गोष्टीची हेल्प घेत आहेत का? नक्की सर. म्हणजे मला सांगायला आवडेल, पूर्वीच्या काळी तुम्ही जसं म्हणालात किंवा आपल्या एक पिढी पाठीमागे गेलो आपण, पूर्वीच्या काळी सर पत्रिका बनवणं सुद्धा फार क्लिष्ट आणि सगळंच मॅन्युअल होणारं काम होतं. त्यामध्ये एफर्ट्सही जास्त होते, त्यामध्ये कष्ट जास्त होते आणि एवढं करूनही ॲक्युरेसीचं क्रॉस चेक करण्यासाठी काही रिसोर्स नव्हता अवेलेबल, असं मी म्हणेन, अनफॉर्च्युनेटली. आणि या क्षेत्रामध्ये कसं झालं ना सर की काही लोकांमुळे आहेत, यामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये काही अपवाद असतात, आपण म्हणूया, काही चांगले असतात, काही निगेटिव्हली असतात. तर एक हातावर मोजणाऱ्या लोकांमुळं या ओव्हरऑल आहे ना या समाजाकडे बघण्याचा एक दृष्टिकोन सुद्धा लोकांचा थोडा मध्ये थोडासा असा गढूळ झाल्यासारखा झालेला. तर मी या क्षेत्रात येणं याच्या मागे माझे एक 2-3 मेन आपण म्हणू उद्देश आहेत आयुष्याचे. पहिली गोष्ट सर, आमचं क्षेत्रच असं आहे की याच्यामध्ये ना
बाकी आयुष्याच्या कुठल्याही क्षेत्रात माणूस सेल्फ क्वालिफाईड होतो, हम्म, शिक्षण घेतो, 10वी 12वी ग्रॅज्युएशन मास्टर्स, आणि ज्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट आहे त्यानुसार तुम्ही तुमची लाईन पकडून पुढे प्रोग्रेस करता. बरोबर. पण हे जे क्षेत्र आहे ना सर, हे एवढं डिव्हाइन आहे ना, ह्याच्यामध्ये 2-3 प्रिरिक्विजिट्स लागतात, हो. आणि ते असल्याशिवाय तुम्ही या क्षेत्रामध्ये येऊ शकत नाही. अदर वे अराउंड मला असं म्हणायला आवडेल, हे एक क्षेत्र असे सर, ह्याच्यामध्ये आम्ही या क्षेत्राला नाही निवडत, हे क्षेत्र आम्हाला निवडलं. वा. त्यामध्ये काही तुमच्या पत्रिकेत योग असावे लागतात, काही आपलं पूर्व पुण्याई म्हणतो आपण, गुरुकृपा असावी लागते, आत्ताच्या जन्मात थोडीफार तुमची आध्यात्मिक ऊर्जा त्या लेवलची असावी लागते, आणि ह्या सगळ्या गोष्टी जर असाल ना सर, तर मनानेच ती गोष्ट तुमच्यापर्यंत येते किंवा तुम्हाला त्याच्यापर्यंत ती घेऊन जाते. जसं माझ्या आयुष्यात अगदी हुबेहूब त्या प्रकारे झालेलं आहे. म्हणजे हे क्षेत्र मला पूर्वी फक्त एक आवडीचं, एक हॉबी म्हणून शिकण्याचं एक माध्यम होतं. बाकी रोजीरोटी चालू होती, जॉब चालू होते, सगळ्या गोष्टी व्यवस्थित सर. आणि पैशाचं म्हणाल तर जसं मी सांगितलं, मी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी रन केली सर. देवाच्या कृपेने लाखोमध्ये कमाई होती, त्यामुळे पैसे किंवा हे कधीच उद्देश राहिलेला नाही ह्या क्षेत्रामध्ये येण्याचा. सॉरी टू इंटरप्रेटिव्ह, बट मला कुठेतरी हे झालं की आज ॲस्ट्रोलॉजर म्हटलात किंवा न्यूमरोलॉजिस्ट म्हटलेत किंवा वास्तुगुरू म्हटलेत, तर जनरली हे एक ट्रेंड झाला आहे सर, एक फॅशन झालेली आहे. आणि प्रत्येक मोठे उद्योजक असतील किंवा पॉलिटिशियन्स असतील, सेलिब्रिटीज असतील, तर ते तुमच्यासारख्या गुरूंची हेल्प घेत आहेत. सो बट ऑब्व्हियसली की भरगतचा पैसा असल्यामुळे काही जण त्या पैशाच्या ओघात इकडे टर्न घेत आहेत. सो मला असं वाटलं की मे बी पैशा अभावी तुम्ही या क्षेत्रात आले. ह्याच्यामध्ये सर तसंच आहे ना, आपण जसं म्हणतो ना, जसं मी आत्ता एक्सप्लेन केलं तुम्हाला सर, याच्यामध्ये ना आपल्याकडे गुगलवरती फ्रीमध्ये खूप इन्फॉर्मेशन आहे. ज्योतिषशास्त्रावरचे कितीतरी पुस्तक आहेत, लायब्ररीमध्ये आपले पुराणातले ग्रंथ आहेत, है ना. म्हणजे हे ओपन टू ऑल अशी गोष्ट आहे. त्यासाठी कुठे तुम्हाला स्पेशल ऍडमिशन घ्यायचं नाहीये किंवा काही तुमच्याकडनं काही आधी चाचण्या परीक्षा घेतल्या जात नाही. मग असं असताना मला सांगा, भारताची लोकसंख्या करोडोनी आहे, का नाही सर एवढी लोक यामध्ये आली आजपर्यंत? जर हे ओपन टू ऑल आहे, याला कुठली रिस्ट्रिक्शन नाहीये. ह्याला वन ऑफ द मेन रिझन, जसं मी आता सांगितलं, की तुम्ही शिकायला सुरुवात लाखो लोक करू शकता, पण त्या फील्डमध्ये तुम्हाला राहायचंय का नाही, ती फील्ड तुमच्यासाठी आहे का नाही, आणि तुमच्याकडून काही समाज कल्याण होणार आहे का नाही, अशा बऱ्याच गोष्टी त्याच्यामध्ये लिंक असतात. आणि ज्यांच्या पत्रिकेत हे योग आहेत, तीच लोक याच्यात पुढे सर सर्वाईव्ह करतील. आणि पैशाचं म्हणलं ना सर, आज आपण आहोत कलियुगात, कुठलीच गोष्ट पैशाशिवाय होत नाही. अर्थार्जन आहे, प्रत्येकाला आपलं ग्रह प्रपंच चालवायचा आहे, थोड्याफार कमी जास्त प्रमाणात पैसा देखील गरजेचा आहे. परंतु पुन्हा जर तुमच्याकडनं एखादं काम समाज उपयोगी होत असेल ना सर, तर पैसा मनाने मागे येईल तुमच्या. जसं आता तुम्ही एक उदाहरण दिलं, मोठे मोठे अभिनेते असतील, कला क्षेत्रातली मंडळी असतील, उद्योजक असतील, राजकारणी लोक असतील, त्यांच्याकडे काहीतरी कामं होत आहेत किंवा त्यांना काहीतरी रिझल्ट येत आहेत, म्हणून ते पैसा खर्च करतात. या दोन्ही गोष्टी आपण म्हणू शकतो नाण्याच्या दोन बाजू आहेत. तुम्ही या बाजूला राहून विचार केला तर तुम्ही म्हणू शकता पैशासाठी मंडळी याच्यामध्ये येतात. मी दुसऱ्या बाजूने बघतो तेव्हा मला असं वाटतं की त्या माणसाचं किती मोठं काम मार्गी लागलं असेल, ज्याच्यासाठी त्यांनी एवढं खर्च केला असेल, हा सुद्धा विचार केला. सर म्हणजे खूप चांगला थॉट तुम्ही मांडला. अर्थातच तुम्हाला पैशांची कमी नव्हतीच, जेव्हा तुम्ही एक IT कन्सल्टंट म्हणून जेव्हा काम करतात तर तिथं तर तुम्हाला पैसा मिळत होता, पण खूप चांगल्या थॉटने तुम्ही या करिअरमध्ये पाऊल टाकलेलं आहे. आणि पुढे प्रेक्षकांना ऐकायला मिळेलच की आजपर्यंत तुम्ही कुठल्या सेलिब्रिटीजना किंवा कुठल्या पॉलिटिशियन्सला गाईड केलेलं आहे आणि त्यांना कसा रिझल्ट मिळालेला आहे. नक्कीच. सो सर, आत्ता तुम्ही गेले 5 ते 7 वर्ष ह्या क्षेत्रात काम करतायत आणि तुम्हाला तुमच्या क्लायंटला जो तुम्ही रिझल्ट दिलेला आहे तो उत्तम राहिलेला आहे, त्यांची प्रगती पुढे सरकते. सो ह्या पद्धतीला जर का अजून नाण्याची दुसरी बाजू बघितली तर काही लोकांचा विश्वास नाही आहे. बरोबर. ज्यांचा देवावरच विश्वास नाही, तर अर्थातच म्हणजे ॲस्ट्रोलॉजी किंवा न्यूमरोलॉजी अजून दूर त्यांची जाते. काय याच्यात सत्य असत्य आहे, कितपत ह्या गोष्टी मानल्या गेल्या म्हणजे मानायला पाहिजे, कितपत विश्वास ठेवायला पाहिजे? अर्थातच बघा, आपण आपलं क्षेत्र निवडतोय, आपल्या क्षेत्राची बाजू आपण थोडी एक्स्ट्राची मजबूत मांडतच असतो, पण आपण ज्या पद्धतीने कमिट केलंय की तुम्ही जी फॅक्ट आहे ती मांडताय, आणि तुम्ही ॲस्ट्रोलॉजर न्यूमरोलॉजिस्ट जे आहात, वास्तुगुरू जे आहात, तर मी म्हणेन की वेल एज्युकेटेड. म्हणजे तुम्ही ह्या क्षेत्रात निवडायच्या आधी पण तुम्ही खूप वेळ दिला, अभ्यास केला, डीपली नॉलेज घेतला आणि मग ॲज अ करिअर तुम्ही सुरू केला. आणि जर दुसरी बाजू बघितली एज्युकेशनची, तर तुम्ही IT क्षेत्रामधनं बिलॉंग करताय बाय एज्युकेशन. सो त्याच्यामध्ये दोन्ही पण गोष्टी अवेअरनेस आहेत, तुम्ही वेल एज्युकेटेड आहात, तुम्ही छान मराठी, हिंदी, इंग्लिश बोलतात, त्यामुळे तुम्हाला
आजच्या पब्लिकची जी डिमांड आहे ती तुम्ही योग्यरित्या तुम्ही ओळखतात आणि त्यांना मग त्या पद्धतीने काय एक्झॅक्ट सल्ला द्यायचा आहे, काय रेमेडीज द्यायच्या आहेत, कशा पद्धतीने घडून आणायचं आहे ते तुम्ही करत आहातच. पण कितपत लोकांचा विश्वास आहे आजही? आणि तुमच्याकडे असे काही क्लायंट्स आलेत का की ज्यांचा प्रश्न बाउन्सर गेलाय, म्हणजे हे असं कसं विचारू शकतात, अशा टाईपचा काही किस्सा? नक्कीच सांगायला आवडेल सर. पहिला आपण आहे ना सर, स्टेप बाय स्टेप जाऊया. येस. जसं तुम्ही प्रश्न उपस्थित केला की काही लोकांचा विश्वास असतो, काही लोकांचा विश्वास नसतो. एक यात सुद्धा एक बारकाई आहे सर. तुम्ही आस्तिक असाल किंवा नसाल, तुमचा देवावर विश्वास असेल किंवा नसेल, ही सुद्धा गोष्ट आहे ना सर, तुमच्या पत्रिकेवरून पाहता येते. अच्छा. म्हणजे तुमचं आस्तिक असणं किंवा तुमची देवावरती श्रद्धा असणं नसणं ही सुद्धा तुमची इच्छा नाहीये किंवा तेवढा सुद्धा तुमचा स्वतःवरती कंट्रोल नाहीये. हे देखील पत्रिकेतले ग्रह, पत्रिकेतल्या दशा ह्या सगळ्या गोष्टीचं इंडिकेशन देत असतात. एखादा मनुष्य जर आध्यात्मिक आहे, त्याच्या पत्रिकेतली ग्रहदशा हे अगदी ठळकपणे ती गोष्ट दाखवून देते. आणि एखादा माणूस जर या बाबतीत थोडासा निरस असेल किंवा त्याचं इन्क्लिनेशन नसेल स्पिरिच्युअली, तर त्या देखील गोष्टी तुम्हाला पत्रिकेतनं पाहायला मिळू शकतात. तर ह्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय सर समजून घेणं की ॲस्ट्रॉलॉजी म्हणजे नेमकं काय. मला वाटतं आजच्या युगात आजच्या पब्लिकला कळेल असं सोप्या भाषेत जर सांगायला झालं ना सर, तर ॲस्ट्रॉलॉजी एक खिडकी आहे सर. मी असं म्हणेन एक मधली खिडकी आहे. आता ही कशाची मधली खिडकी आहे? एक आपण आहे मनुष्य प्राणी, आणि आपल्याकडे पहिल्यापासून पुरातन काळापासून म्हणलं गेलं सर, जे पिंडी ते ब्रह्मांडी, म्हणजे आपला पिंड, आपलं देहरूपी जे शरीर आहे हे पंचमहाभूतांपासून बनलेलं आहे. तसंच बाहेरचं जे ब्रह्मांड आहे त्याच्या आणि आपल्या ऊर्जा लहरी ह्या सिमिलर आहेत. बाहेर सुद्धा आज आपल्याला मला सांगा 2च ग्रह आपल्याला डोळ्यांनी दिसतात, एक चंद्र आणि एक सूर्य, बरोबर. आणि दोन्हीचा आपल्या आयुष्यावरती परिणाम होतो. सूर्य रोज येतोय, सूर्य जीवन देतोय, सूर्यामुळे आपल्याला सकारात्मक ऊर्जा मिळते किंवा जे पशु पक्षी प्राणी वनस्पती यांचं जे सृजन होतं, यांची जी वाढ होते, ह्याच्यामध्ये सूर्याच्या ऊर्जेचा मोठा हातभार आहे. त्याचप्रमाणे आपण चंद्राच्या ऊर्जेचा विचार केला सर, अमावस्या पौर्णिमेला भरती ओहोटी येते, ही गोष्ट कोणी नाकारू शकलंय का? नाही. मग आता जर आपल्या ह्युमन बॉडीमध्ये सर मोर दॅन 70% वॉटर कंटेंट असेल, तर तुम्हाला काय वाटतं ज्या चंद्राचा प्रभाव पृथ्वीवरच्या पाण्यावर एवढा पडतो की एवढा मोठा अथांग समुद्र हा बाहेर येऊ शकतो किंवा आत जाऊ शकतो फक्त त्याच्या गुरुत्वाकर्षणाने, तर तुमच्या माझ्या शरीरावर याचा काहीच परिणाम होत नसेल? 100% जर होत असेल. मग मला ज्यांचा विश्वास नाही ना त्या लोकांना ह्या अँगलनी सांगायला आवडेल, तुमचा विश्वास नसेल नका ठेवू, पण ह्या सायंटिफिक वेनी जर तुम्ही विचार केला तर काही गोष्टी कदाचित तुम्हाला पटतील. आणि आज माझ्या तुमच्या बोलण्यातनं एका जरी माणसाला आपण भाग पाडलं ना सर की नाही ही गोष्ट आहे किंवा सगळ्याच गोष्टी फ्रॉड नसतात किंवा कुठेतरी त्यांना त्यांची चूक नसते सर, त्यांनाही कुठेतरी हात पोळलेले असतात, कुठेतरी कुणीतरी पैशासाठी 4 चुकीच्या गोष्टी देणं, 4 गोष्टी आपण म्हणू की माल प्रॅक्टिसेस पाहिल्या गेलेल्या असतात. त्यामुळे कुठेतरी ती ठेच लागल्या कारणानं माणसाचा विश्वास एक उडालेला असतो. पण अगेन प्रत्येक प्रोफेशनमध्ये अपवाद आहेत, त्यामुळे माणसांनी सगळेच जण एका माळीचे मनीत असं समजून चालू नये. तर सांगायचा मुद्दा हा की चंद्रन सूर्याचा जर प्रभाव एवढा पडतो तर बाकीचे अजून 8-7 ग्रह आहेत जे दिसत नाहीयेत, त्यांचा सुद्धा कमी जास्त प्रमाणामध्ये परिणाम हा तुमच्या कुंडलीनुसार पडत असतो सर. आता त्याच्यामध्ये पुढे जाताना जसं मी म्हणलं ना की काही लोकांना जे अनुभव येतात त्यामध्ये सर काही चुकीच्या काही जुन्या गोष्टी ज्या पहिल्या पारंपरिक दृष्टीने सांगितल्या गेलेल्या आहेत. तुम्ही ऐकलं असेल सर पत्रिका मांगलिक आहे किंवा लग्नाच्या वेळेला ना मंगळ आहे तुमच्या मुलाला, घाबरून सोडायचा ट्रेंड होता सर पूर्वी. तर पहिलं तर आपण आपल्या जनतेला सांगूया, ऑडियन्सला सांगूया, मांगलिक असणं म्हणजे काय, मांगलिक असणं म्हणजे काय गुन्हा आहे का किंवा काय दोष आहे का, तर असं बिलकुल नाहीये. आपल्या पत्रिकेमध्ये 12 घरं असतात आणि ह्या पत्रिकेतल्या 12 घरांपैकी पहिल्या 4थ्या 7व्या 8व्या किंवा 12व्या घरामध्ये जर मंगळ स्थापन झालेला असेल तर ती पत्रिका मांगलिक असं मानलं जातं. आजच्या युगात जर आपण परमिटेशन कॉम्बिनेशन नुसार पाहिलं तर नुसत्या भारतामध्ये 43 ते 45% लोक ही मांगलिक आहेत. त्यामुळे पहिलं मला हे सांगायचं ऑडियन्सला की सर ही गोष्ट धसका घेण्यासारखी, घाबरून जाण्यासारखी किंवा काहीतरी माझ्या बाबतीत फार चुकीचं होतंय झालंय असं मनाला लावून घेण्यासारखी बिलकुल नाहीये. आणि मंगळ असणं हे पॉझिटिव्ह कसं माहिती सर, मंगळ हा तुमच्या ना फिजिकल फॉर्म ऑफ एनर्जीला रिप्रेझेंट करतो पत्रिकेतल्या, ठीक आहे, शारीरिक ऊर्जेला. त्यामुळं मंगल असलेली पत्रिका ही माणसाला प्रोफेशनमध्ये, जॉबमध्ये, करिअरमध्ये फार चांगल्या ग्रोथवरती घेऊन जाऊ शकते सर. आता याला काय रेमेडीज आहेत? अगेन काय 7व्या घरावरती मंगळ असेल लग्न घरावरती तर थोडासा विवाहाच्या बाबतीमध्ये विलंब होणं किंवा विवाहानंतर फार चांगलं विवाह सौख्य न प्राप्त होणं, थोडे मतभेद होणं, एवढंच होऊ शकतं सर. पण त्याला सुद्धा उपाय आहेत. अगदीच ही गोष्ट क्युअर करण्याच्या पलीकडची असे नाही. पण पूर्वापार काय समजुती होत्या, मंगळ आहे म्हणजे नाहीच केलं पाहिजे लग्न किंवा मंगळाला मंगळाचीच पत्रिका हवी. हे सायकोलॉजिकल बरोबर आहे, पण त्याचा एक दृष्टिकोन मी तुम्हाला सांगितला
मांगलिक असणं म्हणजे काय, तर तुमची हायर एनर्जी रिप्रेझेंट होते बॉडीची. तर दोन लोक हाय एनर्जीचे जर सोबत आले तर त्यांच्या वेवलेंथ मॅच होतील. त्यांच्या आपण म्हणू फिजिकल, मेंटल, सायकोलॉजिकल सगळ्याच पातळीवरती त्यांचं कम्पॅटेबिलिटी चांगली राहील. या कारणाने मंगळाला मंगळाची पत्रिका बघणं हा घालून दिलेला नियम आहे ज्योतिषशास्त्रात. पण जुन्या काळात आहे ना सर, आपल्याकडे एक दुर्दैवाने काय झालेलं आहे, गोष्टी मागे शास्त्र काय हे सांगितलंच गेलं नाहीये. मग लोकांना ती गोष्ट ना भीती म्हणून पाळायला सुरुवात केली, किंवा एक हे केलं तर माझं वाईट होईल म्हणून मी हे नाही केलं पाहिजे, अशा अर्थानं काही गोष्टी डाउनलोड करण्यात आलेल्या आहेत आजच्या जनतेपर्यंत. तर पहिला एक कन्सेप्ट आपण क्लिअर केला की मंगळ असणं वाईट नाहीये. मंगळ तुम्हाला प्रोफेशनमध्ये खूप प्रगती देऊ शकतो. त्याचप्रमाणे मंगळ असलेली पत्रिका तुम्हाला तुमचं शारीरिक आरोग्य हे सुद्धा ठीकठाक ठेवायला मदत करतं, प्रोव्हाइडेड काही मंगळाच्या रेमेडीज आहेत. जसं की मंगळ ज्यांच्या पत्रिकेत स्ट्रॉंग आहे त्यांनी थोड्याशा कसरती, व्यायाम, जिम्नॅशियम, मेडिटेशन अशा काही गोष्टी ज्यातनं जी एक्सेसिव्ह एनर्जी आहे त्यांच्या बॉडीची ही योग्य वेळेला चॅनेलाइज करणं, किंवा ती गोष्ट तुमच्या डेली रुटीनचा भागच बनवून राहिली पाहिजे. त्यांनी काय होईल, जी एक्सेसिव्ह एनर्जी आहे ही जर तुम्ही व्यवस्थित डेली चॅनेलाइज करत असाल तर त्याचे घरामध्ये दिसणारे परिणाम हे कमी होतील. म्हणजे वादविवाद होणं, मतभेद होणं, पती-पतीमध्ये भांडणं होणं, हे ॲग्रेशन जे आहे स्वभावातलं हे थोडंसं कमी झालेलं आपल्याला पाहता येईल. त्या कारणानं असे छोटे 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 फार मी म्हणतो सर बिना खर्चिक सुद्धा उपाय आहेत की ज्यामुळे आपल्याला आपली पत्रिका बॅलन्स करता येते. प्रत्येक गोष्टीला खर्चच केला पाहिजे किंवा काही फार महागातलेच उपाय केले म्हणजे मला त्याचा फरक पडेल असं अजिबात नाहीये सर. हे तर तुम्ही सर खूपच स्पष्टपणे सांगितलं, अर्थात याच्या उलट सांगितलं जातं. अगदी खरं. पण मग हा जो काही फायनान्शियल पार्ट आहे सर रेमेडीजचा, तर तुम्ही म्हटल्याप्रमाणे घरगुती आपण काही रेमेडीज आहेत त्या करू शकतो आणि त्याचा सुद्धा चांगला अनुभव घेऊ शकतो. मग काही केसमध्ये जे अजून फॅन्सी, अजून काही कॉस्टली आयटम्स आहेत ह्या ज्या काही सजेस्ट केल्या जातात आणि जे तुम्ही म्हटलं की होम रेमेडीज मध्ये पण खूप चांगले रिझल्ट मिळू शकतात, अगदी कमी खर्चात तुम्ही त्याच्यातनं बाहेर पडू शकता, तर काय डिफरन्स आहे याच्याबद्दल अजून थोडंसं स्पष्टीकरण जर मिळालं? नक्कीच सर. तर मला सांगायला आवडेल सर, जेव्हा आपण ॲस्ट्रोलॉजिकल, न्यूमरॉलॉजिकल किंवा वास्तूच्या रेमेडीबद्दल बोलतो ना, रेमेडीमध्ये 3 ते 4 प्रमुख प्रकार बघायला मिळतात सर आपल्याला. एक आहे मंत्रजाप, दुसरं असतं पूजा किंवा हवन, तिसरं असतं एखाद्या ग्रहाचं रत्न जसं अंगठी किंवा तो जेमस्टोन धारण करणं, आणि चौथा असतो डोनेशन, एखाद्या गोष्टीचं दान करणं. आता सर ही गोष्ट ना फार बारकाईने समजून घ्यायची आहे बरं का. पूर्वीच्या काळात मी म्हणेन काही अर्ध्या हळकुंडांनी पिवळे झालेले पण लोक आहेत ज्योतिषी बनवणारे स्वतःला, जे सरसकट सगळ्यांना एकच औषध द्यायला बघतात. तर डॉक्टरकडे तुम्ही गेलाय, तुमचा आजार वेगळा आहे, माझा आजार वेगळा आहे, आणि जर सरसकट मी एकच औषध दिलं, ठीक आहे तुम्हाला लागू पडेल कारण तुम्हाला तो आजार असू शकतो, त्यामुळे तुमचं भलं होईल. पण जर मला तो आजारच नाही तर माझ्यावर त्याचा साईड इफेक्ट सुद्धा होऊ शकतो. तशीच गोष्ट सर ह्या रेमेडी देताना सुद्धा असतं. साध्यातली साधी रेमेडी असू द्या किंवा किती स्ट्रॉंग असू द्या, पहिलं बघणं गरजेचं असतं. आता पहिलं जो आपण म्हटलं की रेमेडीज मध्ये काही वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या पद्धती आहेत. पूजा, होम, हवन हे कधी सांगितलं जातं सर, जेव्हा खूप तीव्र स्वरूपाचा प्रॉब्लेम आहे आणि थोडं इन्स्टंट रिलीफ पाहिजे तुम्हाला, किंवा अगदी आपण म्हणतो ना आता पराकोटीला गेलेत गोष्टी, आता म्हणजे सहनशक्तीचा पूर्ण अंत पाहिला जातोय, त्यावेळेला त्या ग्रहाचं जर का महादशा, अंतर्दशा कुठली निगेटिव्ह चाललेली असेल, 7.5 असेल काही लोकांच्या बाबतीत, तर अशा केसेसमध्ये आपण त्या ग्रहाशी संबंधित काही पूजा, होम, हवन करण्याचा सल्ला देतो, ज्यांनी थोडंसं रिलीफ इन्स्टंट मिळेल अशी एक धारणा आहे, आणि खूप लोकांना त्याचे चांगले अनुभव आलेले आहेत. त्यानंतर दुसरी पद्धत, जसं मी म्हणलं, पूजा, होम, हवन झाल्यानंतर आहे मंत्रजाप. आता जसं मी म्हणलं सर, पूजा, होम, हवन कधी केली जाते, दुष्परिणाम कमी करण्यासाठी आणि त्यातल्या त्यात थोडे फास्ट रिलीफ मिळावं या कारणासाठी. आता मंत्रजाप कोणाचा केला जातो, जो पत्रिकेतला ग्रह चांगला आहे, जो पत्रिकेतला ग्रह पॉझिटिव्ह आहे, त्याची पॉझिटिव्हिटी किंवा त्या ग्रहाकडनं मिळणारा जो आशीर्वाद आहे आपल्या पत्रिकेला, हा वृद्धिंगत व्हावा, म्हणजे ह्या गोष्टी अँप्लिफाय व्हाव्यात, त्याकरता मंत्रजाप केला जातो. म्हणजे त्याची आराधना केली जाते, त्याची स्तुती, सुमनं, श्लोक, स्तोत्र हे सगळं पठण करण्याचं जे आहे, ह्याच्यामध्ये जे रिझन आहे ह्याच्या पाठीमागे ते हे आहे की जो ग्रह पॉझिटिव्ह आहे, जो त्रास नाही देतो तुम्हाला, जो ब्लेसिंग देतोय, तर त्याच्या ब्लेसिंग आणखीन अँप्लिफाय कशा केल्या जातील ह्याच्यासाठीच जे उपाय आहे दुसरा, तो आहे मंत्रजाप. सिमिलरली तिसरा जो आता मी सांगितलं तुम्हाला, जेमस्टोन, रत्न घालण्याचा जो सल्ला दिला जातो, यामध्ये सुद्धा सर खूप केसेस, किंवा आता आपले जे ऑडियन्स आहेत हे सुद्धा हे ऐकल्यानंतर बरेच लोक कमेंट करतील, मला खात्री आहे सर, जेमस्टोन्स न बघता सांगणं किंवा अगदी चुकीच्या पद्धतीने लोकांना सांगणं हे सर्रास होत आहे आज मार्केटमध्ये. एक तर काय होतं सर, जेमस्टोन अशी इंडस्ट्री ह्याच्यामध्ये कुठलं रेग्युलेशन नाहीये, कुठली ऑथॉरिटी नाहीये त्याला स्ट्रीमलाईन करायला, आणि त्या कारणानं बरेचसे लोक यामध्ये सुद्धा गैरफायदा घ्यायचा प्रयत्न करतात.
अडीअडचणीत असलेल्या लोकांचा. आता जेमस्टोन सांगताना पहिलं काय सर, पत्रिकेनुसार मार्गदर्शन करणं. जसं मगाशी मी सांगितलं तुम्हाला, आपल्या पत्रिकेमध्ये 12 घर आहेत. 12 घरांपैकी काही घरातले जे आपण म्हणू कॉम्बिनेशन आहेत किंवा काही घरांचा जो मूळ स्वभाव आहे हा तितकासा पॉझिटिव्ह मानला जात नाही. अगदी उदाहरणार्थ 3रं, 6वं, 8वं, 12वं हे जे पत्रिकेचं घर आहे हे तितकंसं पॉझिटिव्ह किंवा तितकेसे ब्लेसिंग देणारे मानले जात नाहीत. एक मी जनरल उदाहरण सांगतो, मी कोणाच्या पत्रिकेवरती अजून गेलेलो नाही, आपण वरवरचं बोलतोय. आता 3ऱ्या, 6व्या, 8व्या, 12व्या घरामध्ये जर कुठला ग्रह बसला असेल तुमच्या आणि जर तो ग्रह ती पीडा उत्पन्न करण्याचं कारण असेल तुमच्यासाठी आणि जर एखाद्या आपण मगाशी बोलल्याप्रमाणे अर्धवट ज्ञान असलेल्या ज्योतिषाने तुम्हाला जर का रत्न देतानाच 3ऱ्या, 6व्या, 8व्या, 12व्या घरात बसलेल्या ग्रहाचं जर रत्न दिलं, याचा अर्थ काय झाला? परत एक उदाहरण, थोडंसं वेगळं वाटेल किंवा थोडीशी भाषा वेगळी वाटेल आपली, पण तुम्ही समजा कुत्र्याला खूप घाबरताय, एखादं कुत्रं तुमच्या समोर झोपलंय, गपचूप तुम्ही चाललात बाजूनी, तर एक वेळ तो काय करणार नाही. पण जर जाताना तुम्ही त्याच्या शेपटीवर पाय देऊन गेलात सर, तर काय होईल? चालेल. हीच गोष्ट केली जाते सर, की जो ग्रह एवढे दिवस शांत बसलाय, जरी त्याची तुम्हाला पीडा आहे, पण आणखीन त्यानं रौद्र रूप धारण केलंय का नाही, आणि जेव्हा तुम्ही त्याचं रत्न घालायला देता म्हणजे तुम्ही त्याची एनर्जी अँप्लिफाय करताय, तुम्ही त्याला डबल एक्सप्लोजिव्ह कॅपॅसिटी प्रदान करताय. त्यामुळे तुम्ही ऐकलं असेल किंवा आता सुद्धा माझी विनंती आहे आपल्या ऑडियन्सला, ज्या ज्या लोकांना असे अनुभवले असतील ना, त्यांनी नक्की कमेंट करावा की कोणाच्या तरी सांगण्यावरनं काही सल्ल्यावरनं त्यांनी काही रत्न परिधान केले असतील आणि त्याचा त्यांना बॅकफायर झालेला असेल, म्हणजे फायदा कमी तोटाच जास्त झालेला असेल. तर अशा अनेक उदाहरण मला गॅरंटी आहे सर, लोक आता तुम्हाला कमेंटमध्ये सांगायला सुरुवात करतील. पण याच्या मागे हे एक कारण आहे, रत्न कसं दिलं पाहिजे आणि त्याचनुसार दिलेल्या रत्नावरती काय विधी केला पाहिजे, तो कधी केला पाहिजे, त्याच्यासाठीचा योग्य दिवस, योग्य वार, दिवसभरातला पंचांगाचा वेळ बघून त्याची वेळ सुद्धा निश्चित असते सर, कधी ते घातलं गेलं पाहिजे, त्याच्यावरती काय मंत्रसंस्कार झाले पाहिजेत. उगीच मी आणला एखादा खडा तुम्हाला दिला आणि तुम्हाला म्हणलं घाला, ठीक आहे, जर तो अगदीच जेन्युइन रत्न आहे, त्याला त्याची कॅपॅसिटी आहे ना, नाही असं नाही, तो पण पंचमहाभूतातनं जमिनीतनं आलेला आहे, त्याला त्याची क्वालिटी आहे, पण त्याला एक लिमिट आहे रिझल्ट देण्याची. पण हेच जर तुम्ही त्याच्यावर योग्य संस्कार केले, शुद्धीकरण केलं, मंत्रोच्चारण करून, मनोभावे पूजा करून, तुमचा एक संकल्प सांगून जर ते प्रदान कराल तर नक्कीच तुम्हाला रिझल्ट मिळेल सर. सर ह्या तुमच्या या सगळ्या एकंदरीत बोलण्यातनं हे म्हणजे डेंजरस पार्ट पण तेवढाच आहे, म्हणजे वेल एज्युकेटेड जर का आपले ज्योतिषी, ॲस्ट्रोलॉजर, न्यूमरोलॉजिस्ट असतील तर त्यांच्याकडनं योग्य ते गायडन्स आपल्याला मिळू शकतं. म्हणजे आपण फक्त फायदा व्हावा म्हणून जातो, कारण बरोबर सर्वसामान्य जनतेला तर याबद्दल नॉलेज नाहीच आहे, पण गैरफायदा घेणारे काही लोक आहेत की जे जेमस्टोनच्या नावाने कुठलाही जो आहे तो सेल करतात, अक्षरशः विक्री करतायत. पण थँक्यू सो मच की तुम्ही वेल एज्युकेटेड ॲस्ट्रोलॉजर आहात, वेल एज्युकेटेड न्यूमरोलॉजिस्ट आहात, वास्तुगुरू आहात, आणि तुम्ही या क्षेत्रात आधी डीपली नॉलेज घेतलं आणि त्या नॉलेजच्या बेसिसवर रिझल्ट द्यायला सुरुवात केली आणि मग आज कुठेतरी नाव मार्केटमध्ये झालंय सर. जेमस्टोन जर सर्वसामान्य माणसाला ज्याने जे काही ज्वेलर्सकडनं परचेस करतात सर, किंवा काही ऑनलाईन डिरेक्टली परचेस करतात, ई कॉमर्स साईटने, ॲमेझॉन असेल, फ्लिपकार्ट असेल, मिंत्रा असेल, तर ह्या लोकांसाठी काय तुमचा विशेष संदेश आहे की तुम्ही अशा लोकांनी परचेसिंग करावी की नाही, पहिला. दुसरा, त्यांनी ओळखायचं कसं की हा ओरिजिनल स्टोन आहे, हा त्याचा डुप्लिकेट आहे किंवा काहीतरी त्याचा ब्रँड बनवून विक्री केली जाते, कारण बऱ्याच लोकांना हा प्रश्न आहे सर, त्याबद्दल थोडंसं काय? नक्कीच सर, आपण जेमस्टोन बद्दल ना सर जेवढं बोलू तेवढी गोष्ट कमी आहे. आता त्याच्यामध्ये काय आहे ना, जेमस्टोन्स घेताना अगदी तुम्ही चांगल्या ब्रँडेड ज्वेलरी शॉपमधनं घेताय, एखाद्या ब्रँडेड दुकानातनं घेताय, तर तिथं फसगत होण्याची शक्यता नक्कीच कमी आहे. नक्कीच कमी, रिस्क कमी आहे, परंतु प्राइसेस जर बघाल ना सर तुम्ही त्याच्या खूप आहे, तर मी म्हणेन थोडं नाही, खूप जास्त प्रमाणात एक्झॅगरेशन केलं जात आहे. एक साधं उदाहरण सांगतो. परवाच्या दिवशी माझे क्लायंट आता एक नवीन सिनेमा येतोय मराठी, त्याच्या प्रोड्युसर आहेत त्या मॅडम, त्यांच्यासाठी मी ब्ल्यू सफायर, नीलम ज्याला म्हणतो, हे रत्न सिलॉन कॅटेगरीचं, म्हणजे जो श्रीलंकेतनं इम्पोर्ट केला जातो आपल्याकडे, भारतामध्ये उपलब्ध नसतो, तो 9 कॅरेटचा सिलॉन मी त्यांना मागून दिलेला आहे. आणि ठीक आहे, मी आता इथे प्राइस नाही डिस्क्लोज करत, पण मी ज्या प्राइस पॉइंटला त्यांना तो अवेलेबल करून दिलाय सर, आणि त्यांनी वेल रेनोन अशा 3 ते 4 ज्वेलरी शॉपमध्ये, ब्रँडेड दुकानांमध्ये जेव्हा त्याची चौकशी केली, तर त्यांना सांगण्यात आलेली किंमत आणि मी त्यांच्याकडनं घेतलेली किंमत ही 5 ते 6 पट फरक असणारी आहे सर. शॉकिंग. 5 ते 6 पट. आणि जी ब्रँडेड ज्वेलरी शॉपमध्ये त्यांना प्राइस सांगण्यात आली
ही साधारण 4.25 लाखाच्या घरात आहे. बापरे. नीलम आहे 9 कॅरेटचा हम्म. सिलॉन टाईपचा. तर सांगायचं तात्पर्य काय, मोठ्या ज्वेलरी शॉपमध्ये ओरिजिनल गोष्ट मिळेल का तर मिळेल, पण प्राइजेसमध्ये जे एक्झॅगरेशन झालेलं आहे हे अगदी मलाही न पटणार आहे. म्हणजे ऑनेस्टली मी सांगतो, आपण इथं कोणाला क्रिटिसाइज करत नाहीये किंवा कमी लेखत नाही. आणि काय होतं ना, जेव्हा लोक एखाद्या छोट्या मोठ्या दुकानातून घ्यायला जातात तर त्यांना तिथे मिळणारी गोष्ट ओरिजिनल आहे का नाही इथून सुरुवात होते. तर माझं सांगणं काय असेल, तुम्ही कुठून जरी जेम्स स्टोन्स किंवा अशा काही रेमेडियल गोष्टी परचेस करत असाल तर पहिली गोष्ट त्यासोबत एक सर्टिफिकेट येतं कुठल्याही चांगल्या एखाद्या वेल रेनॉन जेमोलॉजिकल लॅबमधनं त्याचं टेस्टिंग केल्यानंतर जे जे पॅरामीटर किंवा जे जे ऑब्झर्वेशन आपल्याला मिळतात हे त्या सर्टिफिकेटवरती स्पष्टपणे नमूद केलेले असतात. तर माझा आग्रह राहील, कुठलीही गोष्ट तुम्ही ऑनलाईन घ्या किंवा चांगल्या वेल रेनॉन ब्रँडेड शॉपमधनं घ्या, पण त्याच्यासोबत सर्टिफिकेट मिळत असेल तर त्याला तुम्ही पहिला प्रेफरन्स द्या. ही माझी सगळ्या दर्शकांना आपली विनंती आहे. दुसरी गोष्ट काय नाही सर, आता जेमस्टोन्समध्ये सुद्धा खूप सारे प्रकार आहेत. म्हणजे आता साधा आत्ताचं उदाहरण आपण जे ब्ल्यू सफायर किंवा नीलम ज्याला म्हटलं किंवा हा पुष्कराज आहे, ह्यामध्ये 3 टाईप येतात किंवा 3 कॅटेगरी येतात. मी म्हणेन सर्वात उत्तम जो मानला जातो टॉप नॉच क्वालिटी जगामध्ये तो सिलॉन, जसं आता आपण बोललो CEYLON सिलॉन टाईपचं म्हणतात त्याला, कारण श्रीलंकेतनं त्याचं इम्पोर्ट भारतामध्ये केलं जातं. आणि त्याला ना सर बजेटची लिमिट नाहीये, एंड लिमिट नाहीये. 40,000 50,000 रुपये पर कॅरेट म्हणतोय मी, पर कॅरेट. स्टोन 5 कॅरेट 8 कॅरेट 9 कॅरेट 10 कॅरेट पर्यंत घालायला सांगितलं जाऊ शकतो. तर पर कॅरेट जर ही रेंज असेल तर तुम्ही विचार करा. त्यामुळे जे मोठे मोठे राजकारणी लोक आहेत, मोठे सेलिब्रिटी लोक आहेत, हे शक्यतो सिलॉन टॉप नॉच क्वालिटी वापरण्याला प्रेफरन्स देतात. आणि तेवढी त्या स्टोनची पण कॅपॅसिटी असते रिझल्ट डिलिव्हर करायची आपल्याला. आणि सगळ्यात जास्त इफेक्टिव्हिटी आणि इफिशियन्सी या दोन्हीमध्ये आहे सिलॉन. बरं, याला सलग प्रश्न आहे माझा. स्टोनचं जे काही कॅरेट आहे त्याचं कॅल्क्युलेशन कशानुसार केलं जातं? म्हणजे मला आता प्राइस स्टार्ट फ्रॉम 30,000 40,000 50,000 टू एंड लिमिट नाहीच आहे तुम्ही म्हणाले त्या पद्धतीने. मग चूज कसं करतात? मी जे ऐकलेलं आहे, आय डोंट नो ते इफ आय एम करेक्ट ऑर नॉट, बट वेटनुसार ते कॅरेट म्हणजे परिधान केलं त्या पद्धतीने काय? त्यामध्ये सर ना आपण काय म्हणतो, स्थळ काळ सापेक्ष पद्धती वेगळ्या वेगळ्या आहेत. ओके. कसं आहे ना, साऊथ साईडला पद्धत वेगळी आहे, आपल्या नॉर्थ साईडला पद्धत वेगळी आहे. काही ठिकाणी काय समजलं जातं, जे तुमचं बॉडीचं वजन आहे त्याला डिवायडेड बाय 10. समजा माझं 80 किलो वजन आहे, डिवायडेड बाय 10 म्हणजे 8 कॅरेट घालणं माझ्यासाठी रेकमेंडेड आहे असं समजलं जातं. काही ठिकाणी सांगितलं जातं पत्रिकेमध्ये 12 घर आहेत. एक हे लॉजिकल पॉईंट आहे त्याच्या मागचा. म्हणजे साऊथ साईडला अशी कन्सेप्ट आहे की नाही, मग वेट डिवायडेड बाय 12 झालं पाहिजे. वेट डिवायडेड बाय 10 न करता वेटला 12 डिवाइड केलं पाहिजे. अशी सुद्धा काय आहे, म्हणजे समजा 72 वेट आहे माझं तर 12 72 6 कॅरेट तरी तुम्ही घातलं पाहिजे. आता हे झालं पूर्वी दिले गेलेले दाखले किंवा आपल्याकडे असलेलं मार्गदर्शन. पण आता मी म्हटल्याप्रमाणे जर ह्या प्राइजेसचं एवढं एक्झॅगरेशन झालेलं असेल आणि काय होतं ना, सर्वसामान्य सगळ्यांच्याच आवाक्यात ही गोष्ट असते असंही नाही. त्यामुळे माझं म्हणणं काय, चांगल्यातलं चांगलं एक आपण म्हणू की मॉडरेट क्वालिटी, अगदी लोवेस्ट नाही, अगदी बेस्ट टू बेस्ट नाही, वस्ट टू वस्ट नाही, त्यामध्ये ना सर तुम्ही एक 3 ते 5 कॅरेटच्या मधली रेंज जर परिधान केलं तरी त्या रत्नाचा इफेक्ट तुम्हाला येतो. त्याची तेवढी ताकद, त्याची तेवढी इफिशियन्सी ही असते. त्यामुळे दरवेळेला तुम्ही ना थंब रूल वरती बोट नाही ठेवू शकत. बरोबर ना, सिच्युएशन नुसार तुम्हाला काही गोष्टी बदलाव्या लागतात. त्यामुळं प्रत्येकाच्या आवाक्यात जर ती गोष्ट नसेल, पण जर एखाद्याची तळमळी की नाही मला त्याचा अनुभव घ्यायचा आहे किंवा मला त्याचा वापर करायचा आहे, तर तुम्ही नाकारूही शकत नाही ना सर. त्यामुळे मी शक्यतो काय करतो, माझ्याकडे येणाऱ्या लोकांना त्यांच्या बजेटमध्ये बसेल असं त्यांना मी स्पष्ट एक्सप्लेन करतो. जसं आता तुम्हाला सांगितलं, हा सिलॉन आहे, एंडलेस, त्याला लिमिट नाही. दुसरा प्रकार येतो थायलंडवाला. मग थायलंडमध्ये सिलॉनमध्ये काय फरक आहे, जसं सिलॉन तुम्हाला अगदी पारदर्शक, अगदी लाईट शेड दिसेल त्याची. नीलम असेल तर लाईट आकाशी, एकदम फिकट ब्ल्यू कलरची शेड दिसेल, ट्रान्सपरन्सी दिसेल, उजेड पार होण्याची त्याची कॅपॅसिटी चांगली असेल. आणि पुष्कराजमध्ये अगदी फिकट पिवळा दिसेल तो तुम्हाला. अगदी मी म्हणतो की फक्त तो पुष्कराज आहे म्हणून तुम्हाला कळेल की तो पिवळसर दिसतोय, नाहीतर अगदी पारदर्शक सुद्धा रत्न येतात, बेस्ट क्वालिटी. मग थायलंडमध्ये हा थोडासा ट्रान्सपरन्सी फॅक्टर कमी होतो सर. तो थिक दिसतो आपल्याला दिसताना, ट्रान्सपरन्सी नाही. तो निळ्याच्या ऐवजी हळूहळू जांभळ्या कलरमध्ये थोडीशी शेड त्याची जास्त जाते. तर आणि बजेट म्हणाल ना सर, तर थायलंडवाला तुम्हाला 50% बजेटमध्ये येईल सिलॉनच्या. एवढा फरक आहे. म्हणजे दोन्हीचं काम तेच आहे. पण हे रत्न जे आहे ते भूभागातच मिळालेलं. हो, जे ओरिजिनल आहेत, जे म्हणजे काही बनावट आहेत, मग त्याच्यामध्ये काय मिक्सिंग सर ग्लास फिलिंग पासून बनवतात. म्हणजे आता मी पुढे तीच गोष्ट सांगणार होतो की हे जे 2 कॅटेगरी मी सांगितलं, एक सांगितलं मी सिलॉन श्रीलंकेतनं येणारा, दुसरा थायलंड, तिसरा काही ठिकाणी चायनीज लोकांनी मॅन्युफॅक्चरिंगच्या फॅक्टरी लावलेल्या आहेत. तर लेडीज लोकांच्या ज्वेलरीमध्ये
ज्या तुम्हाला शोभेच्या वस्तू म्हणून वापरताना दिसतात ना, अगदी तशा गोष्टी ते तिथून मॅन्युफॅक्चर करून पाठवतात. आणि मी तर म्हणेन अशा गोष्टी फ्री जरी मिळाल्या ना तरी वापरू नका, कारण ती शेवटी एक शोभेची वस्तू आहे, कृत्रिमरित्या बनवलेली आहे. पंचमहाभूतांची कुठलीही शक्ती त्याच्यात नाहीये किंवा कुठली ऊर्जा त्याच्यात समाविष्ट नाहीये. त्यामुळे तशा वस्तू मला फ्री जरी मिळाल्या तरी न वापरलेल्या बऱ्या. कारण ती शोभेची वस्तू आहे सर. शोभेची वस्तू तुम्हाला सुशोभीकरणापलीकडे काही मला वाटत नाही फायदा देईल. आणि ऍक्च्युली आपल्याला तर अनुभव घ्यायचा उपाय त्याला. आणि मग लोक त्याला बळी पडतात सर, की स्वस्तातलं घ्यायचं म्हणून बाहेर कुठं 50,000ची प्राइस आहे हा मला 10,000 देतोय. मग लोक बळी ह्याच गोष्टीला पडतात सर, की म्हणजे जसं मी आता सांगितलं, लोकांनी घेण्याच्या प्रिकॉशन काय आहेत. पहिलं तर मी सांगितलं की सर्टिफिकेटचं अश्युरन्स घेणं, परत ते सर्टिफिकेट कुठल्याही गल्लीबोळातल्या लॅब मधलं नाही ना याची खात्री करणं. ती जेमॉलॉजिकल लॅब, तुम्ही आजकाल गुगल आहे सर, तुम्ही सगळ्या गोष्टी रिसर्च करू शकता. त्या लॅबचं रजिस्ट्रेशन आहे का नाही, ठीक आहे, त्यांना कुठलं गव्हर्नमेंटचं अधेरन्स आहे का नाही कुठल्या पॉलिसीचं, हे तुम्ही पाहू शकता. त्या सर्टिफिकेटवरती तुम्हाला प्रॉपर त्याचा एक सर्टिफिकेशनचा नंबर येतो. आजकाल तेवढ्या फॅसिलिटी आहेत की त्या ठराविक वेबसाईट्स आहेत गव्हर्नमेंटच्या किंवा त्या लॅबच्या, त्याच्यामध्ये तो सर्टिफिकेटचा नंबर जरी टाकला तरी ते सर्टिफिकेट सुद्धा ओरिजिनल आहे का, असं बनावट कोणी बनवून दिलेलं आहे, ह्या सुद्धा गोष्टी आपल्याला समजू शकतात. तर एवढ्या जर गोष्टीची लोकांनी काळजी घेतली तर मला वाटतं बऱ्यापैकी त्यांना मार्गदर्शन मिळेल, किंवा कमीत कमी ते लॉसमध्ये तरी जाणार नाहीत, कुठे त्यांना नुकसान तरी सहन करावं लागणार नाही. बेस्ट म्हणजे सॅटिस्फाईड झालो सर या तुमच्या आन्सरने, आणि इन डिटेल तुम्ही त्याचं एलॅबरेशन करून सांगितलं. माझा नेक्स्ट क्वेश्चन आहे, बरेच पॅरेंट्स जे आहेत ते आजकाल आपल्या मुलांना घेऊन थोडे चिंतेत आहेत. मग त्यांचं चिडचिडपणा असेल, अभ्यासात थोडंसं मागे असणं, किंवा त्यांचं डाएट किंवा फिजिक्स जर बघितलं तर त्याच्यामध्ये बरेच प्रॉब्लेम्स ते फेस करतायत. तर आज जर का सर्वसामान्य कुटुंबाकडे बघितलं तर ते लहान मुलांची जी काही हेल्थ वेल्थ आहे किंवा त्यांचं जे काही फिजिक आहे, डाएट आहे, यामध्ये सुद्धा ॲस्ट्रोलॉजर्स कडनं किंवा न्यूमरोलॉजिस्ट कडनं त्यांच्यासाठी पण उपाययोजना बघतायत. मग लहान मुलांसाठी मी माझ्या संपर्कातले बरेच असे काही अनुभव मी तुम्हाला सांगेल की ते छोटे, त्यांचं वयही नाही तेवढ्यात त्यांनी त्या सगळ्या गोष्टी परिधान करायला सुरुवात केली. तर आपल्या कुंडलीचा ऍक्च्युअल किती वर्षापर्यंत फार तेवढा काही परिणाम होतच नाही, त्याच्यामुळे त्याच्याकडे फार लक्ष नाही दिलं तरी चालणार. तर कोणतं एज लिमिट आहे लहान मुलांपासून जर सुरू करायचं? सगळ्यात पहिलं तर हा प्रश्न खूप छान आहे दिनेश सर. खूप सारं कन्फ्युजन किंवा आपण म्हणू ड्वेल माइंडेड कंडिशन पालकांच्या मनात आहे. काय झालं, आजचं युगच एवढं कॉम्पिटेटिव्ह झालेलं आहे ना की प्रत्येकाला वाटतं नाही का माझं मूल सगळ्यातच बेस्ट राहिलं पाहिजे. म्हणजे तुम्ही म्हणल्याप्रमाणे तो अभ्यासातही चांगला पाहिजे, त्याचं शारीरिक इम्युनिटी पण चांगली राहिली पाहिजे, परफॉर्मन्स सगळ्याच बाबतीत त्याचा अकॅडमिकमध्ये चांगला पाहिजे, स्पोर्ट्समध्येही चांगला पाहिजे. कुठेतरी आपण जास्त हव्यासाच्या मागे लागलो आजकाल, किंवा आई वडिलांना ज्या गोष्टी स्वतः नाही पूर्ण करता आल्या त्यांचं ते पुढचं स्वप्न मुलामध्ये पाहतात. सांगायचं तात्पर्य काय सर, आपल्यामध्ये ज्योतिषशास्त्रामध्ये सांगण्यात आलेलं आहे कमीत कमी 12 वर्ष होईपर्यंत मुलांची फार डिटेलमध्ये पत्रिका बघू नये. मी तर म्हणेन आम्हाला तर गुरुजींनी सांगितलं बघूच नये, पण मी का म्हणतो फार डिटेल न बघावी. काही गोष्टी ज्या आहेत ह्या लवकर बघितलेल्या चांगल्या असतात, जसं जन्मजात एखादा दोष आहे का कुंडलीला, त्याच्यासाठी काही उपाययोजना आहे, कुठली शांती पूजा करायची आहे का. कारण कसं होतं ना, पत्रिकेत असलेल्या दोषांचा सुद्धा मनुष्याच्या आरोग्यावरती, आर्थिक स्थितीवरती आणि मानसिक स्वास्थ्यावरती सुद्धा परिणाम होत असतो. त्यामुळं मुलं लहान असताना काय गोष्टी पाहायच्या, म्हणजे अगदी मी जर सांगायचं झालं शास्त्रानुसार तर सांगितलं की 12 वर्षापर्यंत पाहू नये. त्यातूनही आपल्याला काही प्रिकॉशनरी मेजर्स घेण्याकरता काही चांगल्या उद्देशाने आपण जर कुंडली पाहत असू तर मला वाटतं लहान मुलांच्या केसमध्ये सर 2-3 गोष्टीच पाहिलेल्या बऱ्या. पहिलं म्हणजे पत्रिकेला कुठला दोष आहे का, त्यांचं जन्म ज्या नक्षत्रामध्ये झालेला आहे ते कुठं मूळ नक्षत्र आहे का, गंडमूळ योग कुठं बनत आहे का. कारण ह्या गोष्टी आरोग्यावरती फार विपरीत परिणाम करतात मुलांच्या पण आणि पालकांच्या सुद्धा. आणि काही गंडमूळ नक्षत्राच्या योगामुळे पालकांची आर्थिक स्थिती सुद्धा ढासळते जरी तो योग मुलांच्या पत्रिकेत असेल. तर माझं प्रामाणिक इच्छा आहे किंवा तुम्हाला सर्व ऑडियन्सला एक विनंती आहे, लहान मुलांच्या पत्रिका पाहताना फक्त कुठल्याही प्रकारचा दोष नाही ना, कुठल्या ग्रहाची कुठली नक्षत्राची शांतीपूजा करायची आहे का, आणि रेमेडीज म्हणून चांगलं आरोग्य राहावं म्हणून काही गोष्टी करायच्यात का, एवढंच पाहावं. ह्याच्यापेक्षा जास्त गोष्टी तुम्ही अपेक्षित करू नका कुठल्याही ज्योतिषाकडनं. आणि वय वर्ष 12-13च्या नंतर मग तुम्ही सविस्तर मार्गदर्शन घेतलं मुलांसाठी तर काय हरकत नसेल. वा, खूपच मोलाचा सल्ला आहे सर. सर सुमित सर, म्हणजे खरं तर या पॉडकास्टच्या मध्यानला आपण आलेलो आहे आणि मजा येते, मलाही काही गोष्टी नवीन शिकण्यासारख्या आहेत. आय होप प्रेक्षकांनाही बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या पदरात पाडून घेत आहेत. इंटरेस्टिंग चाललेलं आहे. पुढचा माझी रास मीन आहे आणि जिथपर्यंत मी माहिती काढली तर आता 7.5 चालले. बरोबर. आणि 7.5 मध्ये
माइंडसेट लोकांनी असा करून ठेवलेला असतो की 7.5 म्हणजे एकदम निगेटिव्ह पॉईंट आणि याच्यामध्ये नुकसान आणि फक्त नुकसानच होणार आहे. तुम्ही प्रगतीकडे जाऊच शकत नाही, तुमची प्रगती होऊ शकत नाही. 7.5 विषयीची थोडी माहिती मलाही आणि आमच्या प्रेक्षकांनाही माहिती पाहिजे. खूप चांगला मुद्दा आहे सर. तुम्ही म्हणालात तसं तुमची राशी मीन आहे, माझी राशी मीन आहे. त्यामुळे तुम्हाला 7.5 आहे तर माझी 7.5 आता चालू आहे. ठीक आहे. पण बेसिकली आपण ऑडियन्सला सांगूया 7.5 म्हणजे नेमकं काय. तर आपल्या पत्रिकेमध्ये चंद्र रास जी आहे आपली, ज्याला आपण जन्मरास पण म्हणतो, ह्या राशीच्या एक रास पाठीमागे त्या स्वतः राशीत आणि एक रास पुढे शनी महाराज जेव्हा असतात किंवा त्यांचं जेव्हा संक्रमण होतं, त्या 3 टप्प्यांच्या कालावधीला 7.5 वर्षात डिवाईड केलं गेलेलं आहे. म्हणजे जर आता माझी मीन रास आहे 12वी शेवटची रास, तर माझ्या पूर्वीच्या राशीला म्हणजे जेव्हा कुंभ राशीला 7.5 होती त्यावेळेला मीनचा माझा पहिला टप्पा चालू झालेला होता. म्हणजे शनी महाराज जेव्हा एक घर मागं होते तेव्हा मीनचा पहिला टप्पा होता. आज शनी महाराज मीन राशीत आहेत त्यामुळे माझा दुसरा टप्पा किंवा एक शिखर ज्याला आपण म्हणतो, आणि उद्या जेव्हा ते मेष राशीत निघून जातील त्यावेळेला मीन राशीचा शेवटचा टप्पा. असं सगळ्या राशींकरता हे लॉजिक आणि हेच एक्सप्लेनेशन लागू होतं. जेव्हा ते मेष राशीमध्ये प्रवेश करतील त्यावेळेला मेषसाठी तो शिखरचा टप्पा असेल, मीनचा शेवटचा असेल आणि वृषभ राशीला सुरू होणारा 7.5 पहिला कालावधी. तर थोडक्यात काय सर, चंद्र राशीवरनं होणाऱ्या संक्रमणानुसार शनी महाराज जेव्हा तुमच्या चंद्र राशीच्या एक राशी मागे तुमच्या स्वराशीत किंवा एक राशी पुढे असतील त्या काळात होणाऱ्या काही ज्या संयोगिक गोष्टी आहेत पत्रिकेतल्या त्याच्यानुसार 7.5 पिरियड कॅल्क्युलेट केला जातो. आता महत्त्वाच्या मुद्द्यावर येऊ. तुम्ही खूप चांगला प्रश्न उपस्थित केला की 7.5 म्हणजे फक्त नुकसान, राजाचा रंक होणं, आणि होत आहेत, आपण पाहिलेत असे अनुभव पण घेतलेत. पण काय अगेन मला वाटतं लोकांनी ना 7.5 खूप जास्त एक्झॅगरेशन केलेलं आहे आणि खूप जास्त कमर्शियल पॉईंट ऑफ व्ह्यूनी लोकांना फक्त घाबरवायचं काम करतात आज समाजामध्ये. मला जर विचाराल माझा वैयक्तिक अनुभव सर, तर 7.5 म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. शनी महाराजांना आपण न्यायप्रियतेची देवता म्हणून ओळखतो, त्यांना शिस्तप्रियतेची देवता म्हणून पण ओळखतो. तर 7.5 येणं म्हणजे काय, फक्त तुमचं टेस्टिंग टाइम आहे आयुष्यातला. टेस्टिंग कुठल्या पॅरामीटरवरती होतं तर फक्त तुमचे कर्म, ते बघत नाहीत शनी महाराज. कोणी माझ्या जवळचा आहे, कोणी दूरचा आहे, किंवा त्यांच्या स्वतःच्या राशीची जरी लोक असली तरी सुद्धा त्यांच्यासाठी काय रिलॅक्सेशन आहे असा प्रकार नसतो. ज्याचे कर्म चांगलेत, ठीक आहे, आणि कर्म जेव्हा आपण म्हणतो तर आपण संचित कर्म घेऊन आलोय, काय दृढ कर्म आहेत, काय अदृढ कर्म आहेत, ह्या सगळ्यांच्या तीव्रतेनुसार कमी जास्त प्रमाणामध्ये त्याचा न्यायनिवाडा करण्याचा अधिकार शनी महाराजांना दिला गेलेला आहे. त्यामुळे 7.5 जर तुम्ही म्हणाल ना सर, लोक प्राईम मिनिस्टर बनतात, मग कसं तुम्ही म्हणू शकता बरं 7.5 वाईटच आहे, 7.5 फक्त नुकसानकारकच आहे. आपले प्राईम मिनिस्टर मला वाटतं पहिल्या का दुसऱ्या टर्म मध्ये जेव्हा ते पीएम बनलेत ते 7.5 मध्ये बनलेले आहेत सर. तर ह्याच्यापेक्षा पण ठरू शकतो. अगदी खरं. म्हणून मी म्हणलं ना सर की दुसऱ्या तिसऱ्या कुठल्या गोष्टी आपल्या हातात नाहीत, आपले कर्म तर आपल्या हातात आहेत. मग आपले कर्म चांगले ठेवणं म्हणजे काय, दुसऱ्याच्या सुखात आनंद होतोय का आपल्याला, काही ईर्ष्या होते, जेलसी होते, माझ्या शेजारच्यानी गाडी घेतली मला ह्याच्यापेक्षा मोठी घ्यायची आहे, चला एवढं वर्ष माझ्या शेजारीने एवढी मोठी गाडी अचानक कशी आणली, मी नाही आणू शकलो, ही ईर्ष्या जेलसी आहे सर. त्याच्यामुळे माझं म्हणणं आहे, जेव्हा तुम्हाला दुसऱ्याच्या आनंदात आनंद वाटेल, कुणीतरी नाराज आहे, कुणीतरी दुखावलंय, त्याचं दुःख तुम्हाला जेव्हा आपलं वाटेल, किंवा एक संवेदनशीलता जेव्हा तुमची ती जागृत असेल की नाही, फक्त एक माणूस म्हणून माणसाकडे बघायचा दृष्टिकोन जेव्हा डेव्हलप होईल ना, तुम्हाला या कुठल्याच गोष्टी मॅटर करणार नाहीत सर. जसं थोडंसं मागं जाऊ आपण, तुम्ही सुरुवातीला मला विचारलं होतं काही लोकांचा याच्यावर विश्वास नसतो. मी म्हणतो ज्या लोकांचा याच्यावर विश्वास नाही ना, त्यांनी नाही ठेवलं तरी चालेल सर. फक्त एकच काम करायचं माणसाने, आपली नियत आणि आपली कर्म ही जर साफ ठेवली की नाही सर, कुठल्याही ज्योतिषाला पत्रिका दाखवायला जायची तुम्हाला गरज पडणार नाही. कुठल्याही 9 ग्रहांपैकी कुठलाही ग्रह तुमचं काहीही कमी जास्त करणार नाही. फक्त एक माणसाला माणूस म्हणून बघा, आपली कर्म आपली नियत एवढी साफ ठेवा की एखाद्याच्या आनंदात आनंद वाटला पाहिजे, एखाद्याच्या दुःखात धावत तिथं पळत जायची इच्छा तुमची झाली पाहिजे मनापासून. नाहीतर आजकाल काय कलियुगात होतंय उलट, एखाद्याचं वाईट झालं की लोक ऐकताना सुद्धा ते मजा घेऊन ऐकायला लागलेले आहेत सर. कसं झालं, मग तो अजून 4 लोकांना मीठ मसाला लावून सांगणार. तर हे नाही केलं पाहिजे सर. कुठेतरी आपण आपले कर्म बिघडवतोय. तुम्ही बघता ना, आज एक तो ट्रोलिंगचा एक पॅटर्न आहे सोशल मीडियावर. ठीक आहे, लोकांना आनंद येत असेल, मी ह्याला थोडासा आसुरी आनंद म्हणतो, पण अल्टिमेटली लोक काय करतात, स्वतःचे कर्म बिघडवतात. एखाद्याबद्दल तुम्ही बोलताय, चांगलं वाईट तुमची चॉईस आहे, पण एखाद्याबद्दल जेव्हा तुम्ही बोलताय तिथं तुम्ही तुमचे संस्कार आणि तुम्ही तुमचा आरसा घेऊन फिरताय सगळीकडे, असं मी म्हणेन. त्यामुळे ना हे सुद्धा
एक कर्माचाच प्रकार आहे सर, प्रकार आणि आहे. स्वतःचे कर्म हाताने कसे बिघडवतात लोक, हे एक फक्त त्याचं उदाहरण आहे मी सांगितलेलं. तर म्हणजे हॅट्स ऑफ, सिरियस आहे जेन्युइनली. बऱ्याचदा याला मार्केटिंगचं स्वरूप दिलं खरंय. जातं, अथवा प्रेक्षकांना हे वाटत असेल की सुमित सर त्यांच्या फील्डमध्ये त्यांची मार्केटिंग करायला आले. तर मित्रांनो, असं अजिबातच नाही आहे. बरोबर. तुम्हाला एकंदरीत चर्चेवरनं लक्षात आलंच असेल. याचं उलट असतं सर, की पॉडकास्टवर बऱ्याचदा घाबरवलं जातं. खरंय. पॉडकास्टवर मी कसा ग्रेट आहे किंवा मी कसा भारी हे सांगितलं जातं, बरोबर. आणि आपल्याकडे कशा पद्धतीने पब्लिक अट्रॅक्ट होईल याच्याविषयीची माहिती दिली जाते. तर तुम्ही खरंच रिलीफ मिळतोय, की म्हणजे अल्टिमेटली कर्मा रिटर्न्स आपण ज्याला अगदी म्हणतो. खरंय. तर तुमच्या रेग्युलर रुटीनमध्ये चालता बोलता उठता सामाजिक कार्य काय चांगल्या पद्धतीने करता येईल, श्रद्धा आपली किंवा आपली निष्ठा कशी चांगली ठेवता येईल, आपण त्याच्यावर फोकस केला पाहिजे. खरंय. वा सर, कमाल. आणि साडेसातीचा विषय चालला म्हणून एक सांगावं वाटतं. साडेसातीमध्ये बिना खर्चिक उपाय, किंवा जसं आपण आत्ता एक मुद्दा म्हणलं सरांशी बोलताना, की कर्मावरतीच सगळं बेस्ड आहे. साडेसातीची परीक्षा द्यायची तरी तुम्हाला कर्माच्या मेरिटवरच द्यायची आहे. तर साडेसातीमध्ये ना सर, जे अंडर प्रिव्हिलेज लोक आहेत, काही आपल्याकडे मेड्स असतील, काही सर्वंट्स असतील, काही रोडवरती मजुरी करणारे लोक असतील, अगदी अंडर प्रिव्हिलेज, म्हणजे थोडक्यात ना अशी लोक की जे पलटून तुम्हाला मदत करू शकणारच नाहीत कधीच आयुष्यात. अशा अंडर प्रिव्हिलेज लोकांना ना सर तुम्ही अन्नदान करा, त्यांची सेवा करा, त्यांना पायात घालायला चपला द्या. शनिवार ते शनिवार जर हे उपाय तुम्ही केले की नाही सर, त्यांना चहा पाण्यासाठी विचारा, 2 घास एखाद्या शनिवारी वेळ काढून एखाद्या माणसाला तुम्ही 2 घास भरवा. म्हणून म्हणलं मी, हे साडेसातीमध्ये ना सर तुम्हाला महाग आणि खर्चिक उपायच केले पाहिजेत असं अजिबात नाही. जसं लोखंडी वस्तू आहेत जे शनी महाराजांचं प्रतिनिधित्व आहे, एखाद्या कुठल्या गरीब महिलेला, तुमच्याकडे मोलकरी नाही कुणी घरामध्ये, तुम्ही त्यांना कपडे दान करू शकता. आपले घोंगडे किंवा कांबळे काळ्या रंगाचे, कारण काळ्या रंगावर परत म्हटलं जातं शनी महाराजांचं प्रभुत्व आहे. तर पांघराणाचे आज बघतो सर आपण, फुटपाथवरती लोक उघड्यावर झोपलेले असतात. तर ज्याच्यामध्ये थोडीशी माणुसकी जिवंत आहे, थोडीशी दयामाया आहे, आणि जर त्यातनं तुम्ही साडेसातीतनं जात असाल, एकदा करून तर बघा. मी म्हणतो आयुष्यात आपण पैसे खूप ठिकाणी खर्च करतो. आज 4 लोकांबरोबर बाहेर जेवायला गेलो, खायला प्यायला गेलो, 5-10 हजारचं बिल करून आपण असंच येतोय. तर एखादी पार्टी कमी केली समजा, आणि मी ज्या गोष्टी सांगतोय तुम्हाला त्या जर अंमलात आणून बघा, तोटा होणार नाही याची गॅरंटी माझी. शनी महाराज येऊन काय तुम्हाला म्हणणार नाही तू असं का केलं, त्यामुळं तोटा तर होणार नाही ही खात्री मी तुम्हाला देऊ शकतो. त्यामुळं ना गोरगरीब लोकांची सेवा करणं, सर म्हणले तसं अन्नदान होईल तेवढं करणं, अगदीच नकळत, म्हणजे कुठेही गाजावाजा न करता आपल्या कॅपॅसिटीनुसार, भले ते 100 रुपयाची अमाऊंट का होईना, कुठं अनाथ आश्रमामध्ये, कुठं वृद्धाश्रमामध्ये त्याचा दान धर्म करणं. तर होता येईल तेवढं ना सर पुण्यकर्म माणसांनी केलं ना, तर साडेसाती खूप सुकर जाईल. आणि माझा पर्सनल अनुभव सर, माझी जी पण ग्रोथ प्रोफेशनल लाईफची झाली आहे, स्पेशली ॲस्ट्रॉलॉजीमधली झाली आहे ना, ही साडेसाती चालू झाल्याच्या नंतरच झालेली आहे. त्यामुळे मला जर विचाराल बेस्ट टाइम माझ्या लाईफमधला कुठला असेल तर साडेसातीचा टाइम माझ्या लाईफमधला बेस्ट टाइम आहे. थँक्यू सर, थँक्यू सो मच. सर, काही लोकांचं कर्मावरचं जे म्हणणं आहे की पूर्वजांचे कर्म अशी होते म्हणून त्याचं फळ आपल्याला भोगायला लागतंय, आपली फळं अशी, आपली कर्म अशी तर मे बी आपल्या पुढच्या पिढीला त्या पद्धतीचं फळ मिळणार. यात एक वन लाईनर काय सांगू शकाल? आहे सर, कर्माचा रूल निश्चितच आहे. आणि पूर्वी पण आपल्याकडे म्हणलं जातं, एक वेळे ना देव भोळा असतो भक्तीचा. थोडं भक्ती केली देवाचं, थोडं तुम्ही करायला सुरू केली तर देव थोडंसं भोळा असल्या कारणानं माफ करेल, पण कर्म माफ करत नाहीत सर तुमचे. त्यामुळे एक वेळ देवाला नाही घाबरला तुम्ही तरी चालेल, फक्त स्वतःच्या कर्माला घाबरा. अगदी आपण रामायण महाभारतापासून काही गोष्टी ऐकत आलो, आपल्या पौराणिक कथा आहेत त्याच्यामध्ये सांगितलं जातं की जेव्हा श्रीकृष्ण जेव्हा कंसाचा वध करून त्याच्या आईवडिलांना त्यांच्या जेव्हा ते सोडवायला आले, त्यावेळेला त्यांच्या आईनी प्रेमापोटी मायापोटी विचारलं की बाबा तू महाविष्णूचा अवतार होता आणि लहानपणापासून तुला ही गोष्ट माहिती होती की तू साक्षात परमेश्वराचा अवतार आहे, तरी तू 14 वर्ष का आम्हाला इथं खितपत पडायला लावलं, म्हणजे तू मनात आणला असतंस तर तुझ्यासाठी काय क्षण मात्राची गोष्ट आहे कंस मामाला मारणं आणि आम्हाला इथं सोडवणं. तेव्हा त्यांनी खूप छान उत्तर दिलं की मागच्या जन्मात जेव्हा मी राम अवतारात आलो होतो तेव्हा तूच माझी आई होती आणि तुझ्या कारणानं मला त्यावेळेला 14 वर्षाचा वनवास भोगावा लागला होता. ते कुठेतरी कर्म तुझं फेडायचं राहिलं होतं. आज 14 वर्षाचा शेवटचा दिवस आहे, आज तुझं कर्म फिटलं आणि म्हणून आज मला तो योग आणता आला की जेव्हा मी तुझी सुटका करायला आलोय. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे मित्रांनो की देवाला घाबरा नका घाबरू, तुमची इच्छा, पण स्वतःच्या कर्माला माणसांनी जरूर घाबरून राहावं किंवा थोडंसं अवेअर राहावं. घाबरून राहणं कदाचित शब्द चुकीचा वाटेल बऱ्याच लोकांना, तर थोडंसं कॉन्शियस राहावं कुठलंही कर्म करताना, थोडंसं अवेअर राहावं, थोडंसं अलर्ट मोडवरती राहावं. बाकी मग आयुष्यामध्ये तुम्ही नाही कुठल्याही ज्योतिषाकडे गेलात ना तरी माझी काही हरकत नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. सर, काल सर्पदोष किंवा पितृदोष सर्वसाधारणतः आपण बघितलं तर माझ्या बाबतीत तरी बरेच असे अनुभव आलेले आहेत. म्हणजे माझ्या परिवाराला मी असेल किंवा बहिणींचं असेल, मोस्टली जेव्हा
लग्नाचा पिरियड असतो त्या केसमध्ये सरसकट तो शिक्कामोर्तब केला जातो की काल सर्पदोष आहे, पितृदोष आहे, या गोष्टी आहेत. आणि याच्यामध्ये मला हेच कळलं तुमच्या या सगळ्या बोलण्यात, तर प्रत्येकासाठी निवारण्याचे उपाय वेगवेगळे आहेत. प्रत्येकाच्या कुंडलीनुसार त्यांच्या कुंडलीला काय रेमेडीज केल्या गेल्या पाहिजे. जसं तुम्ही ते छान उदाहरण दिलं डॉक्टरांचं की प्रत्येकाचा आजार वेगवेगळा म्हणून प्रत्येकासाठी मेडिसिन सुद्धा वेगवेगळं आहे. तर प्रत्येकाचा प्रॉब्लेम हल्ली वेगळा असू शकतो, त्यासाठी रेमेडीज वेगळ्या. पण काल सर्पदोष आणि पितृदोष सरसकट शिक्का दिला जातो. तर काय आहे याच्या मागचं रहस्य? सांगतो सर. सगळ्यात महत्वाचं काय आहे ना सर, मला वाटतं बरं का, माझा पर्सनल ओपिनियन आहे, बऱ्याच लोकांना ते पटेल नाही पटेल मला माहित नाही, पण जेव्हा तुम्हाला कोणी सांगतंय ना तुमच्या पत्रिकेत एखादा दोष आहे, तर तो दोष का आहे सर हे लॉजिक त्याला विचारत जावं कुठल्याही मनुष्याला. म्हणजे कसं ना, जसं मी आता तुम्हाला बोलताना सांगितलं, जुन्या काळात असं होत होतं सर की जेव्हा ह्यात काय आहे ना सर की स्ट्रीमलाईन शिक्षण पद्धती नाही ना कुठली. तुम्ही आज मी समजा मार्गदर्शन करतोय, तुम्ही माझ्याकडनं नाही महिने वर्ष काही माझ्यासोबत राहून गोष्टी शिकायचा प्रयत्न करताय, त्यातनं काय होतं ना, हाफ नॉलेज ट्रान्सफर होतं सर. म्हणजे माझं काय म्हणणं आहे, जगातला कुठलाही गुरु चांगल्यातला चांगला असू द्या सर, तो एक तरी रामबाण अस्त्र स्वतःकडे ठेवणार का नाही सर, तो 100% कसा डाउनलोड करेल. त्यामुळे काय झालंय, पूर्वीच्या ह्या IQ पद्धतीतनं ना माझ्याकडे अशा केस येतात सर, 70% मी म्हणेन ज्यांच्या पत्रिकेला काल सर्पदोष नाही, परंतु माझ्याकडे येण्यापूर्वी जिथं कुठं कन्सल्टेशन झालेलं असतं त्यांनी सांगितलं असतं काल सर्पदोष आहे. का? जेव्हा माणसाला उत्तर मिळत नाही का असं होतंय, समोरचा विचारतोय माझं थोडं लॉसेसमध्ये किंवा माझा तब्येतीचा प्रॉब्लेम आहे, आर्थिक अडचणी आहेत, आणि जर त्याला ते पत्रिकेतनं रिडिंग करून नाही सांगता येतं ना, तर पूर्वी सरधोपटपणे हे सांगितलं जायचं सर की काल सर्पदोष आहे तुमच्या पत्रिकेत. तर ऍक्च्युली लॉजिक काय आहे काल सर्पदोष वाचण्यामागं? प्रत्येकाच्या पत्रिकेत आहेत ना राहू आणि केतू एकमेकापासून 7व्या घरावरती बसलेले असतात. उदाहरण द्यायचं झालं तर राहू जर पहिल्या घरात असेल तर केतू 7व्या घरात असतो, राहू दुसऱ्या घरात गेला की केतू 9व्या घरात जातो. म्हणजे 7 घरं सोडून एकमेकापासून अगदी विरुद्ध बाजूला बसलेले असतात. सांगायचं तात्पर्य हे आहे, कारण पौराणिक कथांनुसार राहू जो आहे तो फक्त शरीराच्या वरचा भाग, म्हणजे आपण ज्याला काय म्हणू आपण याला, मुंडक्याचा जो आपला पोर्शन आहे त्याला राहू म्हणलं जातं, आणि जे खालचं धड आहे ना ते केतू आहे, म्हणजे जी बॉडी आहे ती केतू आहे. आणि जेव्हा त्या असुराचा, म्हणजे आता ही राहू केतूच्या आता विषय निघाला म्हणून सांगतो, एक स्टोरी पण फार इंटरेस्टिंग आहे सर. आपल्या पौराणिक कथांमध्ये समुद्र मंथनाची स्टोरी आहे, बऱ्याच लोकांना ती माहिती असेल, आपण पूर्वापार काही पुस्तकात वाचलं असेल, ग्रंथांमध्ये आहे. अगदीच काही नाही झालं तर सिरियल्सवरती तर ह्या गोष्टी आपण टीव्हीला पाहिलेल्या आहेत बऱ्याच लोकांनी. तर समुद्र मंथनाच्या वेळेला काय झालं होतं, जेव्हा अमृत समुद्रातून निघालं आणि देवदानवांमध्ये जेव्हा हे द्वंद्व चालू झालं, अमृत कोण प्राशन करणार, मग भगवान विष्णूंना मोहिनी अवतार घ्यावा लागला. त्यात त्यांना माहिती होतं असुरांना जर अमृत दिलं तर उद्या शेवटी त्यांची नियत असुरी आहे, त्यांचे कर्म असुरी असणार, तर याचा त्रासच जास्त होईल. म्हणून त्यांनी थोडंसं काहीतरी त्याच्यामध्ये हुशारपणा करून हे देवांना पाजायचं असं ठरवलं. मग त्यांनी मोहिनी अवतार जेव्हा घेतला, एक सूर्यभान नावाचा राक्षस होता सर, थोडासा चतुर चालाक आपण म्हणू त्याला. त्यानं ओळखलं काहीतरी याच्यामध्ये काळवेर आहे, समथिंग इज नॉट राईट. त्यानं काय केलं, वेश पालटून ना स्वतः तिथं देवांच्या लाईनमध्ये जाऊन बसला. आणि जसं ते मोहिनी अवतारातनं विष्णू सगळ्यांना अमृत वाटत होते, प्रत्येकाने अमृत प्राशन केलं, सूर्यभाननी पण अमृत असं ओंजळीत घेतलं आणि पिलं. एक घोट त्याच्या गळ्याखाली गेला असेल नसेल तेवढ्यात त्याच्या दोन्ही बाजूला सूर्य आणि चंद्र बसलेले होते. त्यांनी ही गोष्ट भगवान विष्णूंना लक्षात आणून दिली की हा तर असुर आहे आणि वेश बसून दगा दिला, आणि आपल्याला धोका दिला. मग तक्षणी विष्णू स्वअवतारात येऊन त्यांनी त्याचा वध केला, सुदर्शन चक्र त्यांनी चालवून त्याचा वध केला. परंतु अमृत त्याचं प्राशन झालेलं होतं बरोबर, गळ्यातून खाली ते उतरलं असल्या कारणानं त्याच्या शरीराचे 2 भाग हे कायम जिवंतच राहिले. वरचा जो पोर्शन आहे ना ज्याच्यामध्ये हेड आहे त्याचं, त्याला राहू संबोधलं जातं, आणि जो खालचा बॉडीचा पोर्शन आहे त्याला केतू म्हणलं जातं. तर इथून का मी सुरुवात केली सांगायला, कारण कालसर्प दोष याचं उगम कुठं हे आपल्या जनतेला पण माहिती पाहिजे. अशा पद्धतीने जेव्हा राहू केतू पत्रिकेत तुमच्या बसलेत एकमेकापासून 7व्या घरामध्ये, आणि राहू किंवा केतू ह्या दोघांच्या एकाच बाजूला पत्रिकेतले सगळे ग्रह आहेत, म्हणजे थोडक्यात असं एक सापासारखं स्ट्रक्चर बनतं की राहू हा मुंडक्याचा पोर्शन किंवा सापाचं तोंड आहे असं समजा, केतू हा त्याच्या शेपटीचा भाग आहे, आणि ह्या दोघांच्या मध्ये एक सर्पाकृती फॉर्म होऊन कुंडलीत एकाच बाजूला सगळे ग्रह जेव्हा बांधले जातात, म्हणजे राहू केतू त्यांना जखडतायत, सर्पासारखं त्यांनी त्यांना वेटोळे घातलेत असा त्याचा अर्थ होतो. त्याच वेळेला कालसर्पदोष उत्पन्न होतो. नसता कुठल्याही पद्धतीने कालसर्पदोष हा पत्रिकेमध्ये नसतो किंवा त्याचे कुठलेही परिणाम दुष्परिणाम तुम्हाला होऊ शकत नाहीत. म्हणून मी म्हटलं, कधीही तुम्हाला कोणी सांगितलं कालसर्पदोष पत्रिकेत आहे, कुंडली त्यांच्या समोर ठेवा, किंवा तुम्ही आता मी ज्या पद्धतीने तुम्हाला सांगितलं हे चेक करून पहा, राहू केतू जिथं बसलेत
त्यांच्या सर्व ग्रह एकाच बाजूला एकाच बंधनात बांधले गेलेत का? एक जरी ग्रह बाहेर असेल किंवा अगदी राहू केतू सोबत जरी बसलेला असेल तरीही तो दोष लागत नाही. खूप खूप क्लॅरिफिकेशन नाही तुम्ही सांगितलं सर. बरोबर. आता याच्यामध्ये जसं तुम्ही म्हटलेत की अर्धापूर्ण नॉलेज नेहमी धोक्यातच असतं. अगदी एक तर तुमच्याकडे ते नॉलेज नसायला पाहिजे म्हणजे तुम्ही त्याच्यावर भाष्य करणार नाही, आणि जर भाष्य करतायत तर त्याच्यात तुमचं डीप नॉलेज असायला पाहिजे. आज जर का बघायला गेलं सर, अगदी स्पोर्ट्स सुद्धा करिअर पॉइंट ऑफ व्ह्यूने लोक बघतायत. बाकी मेडिकल फील्ड असेल, इंजिनिअरिंग फील्ड असेल, फार्मा फील्ड असेल, बाकी सगळ्याच फील्डमध्ये इन्स्टिट्यूशन सुरू झालेलं आहे, एज्युकेशन द्यायला सुरुवात झाली आहे. सो या क्षेत्रासाठी ज्या लोकांना करिअर पॉइंट ऑफ व्ह्यू ते बघतायत की हा म्हणजे मला हे आवडीचे क्षेत्र आहे आणि माझा हा इंटरेस्टिंग सब्जेक्ट आहे, जसं तुमचा राहिला, तर यासाठी भारतात किंवा परदेशात याच्यावर काही एज्युकेशन सुरू झालंय का, किंवा एज्युकेशन त्या टाइप मध्ये घेऊ शकतोय का, याच्याबद्दल जरा का सांगा. चांगला मुद्दा आहे हा. पण जसं मी म्हणलो ना सर की काय आहे ना, जेवढे रूल्स रेग्युलेशन्स, जेवढी स्क्रुटिनी शिक्षण क्षेत्रात किंवा बाकीच्या फील्डमध्ये, तेवढ्या कंपॅरिझन मध्ये आणखीन ह्या शास्त्राबद्दल झालेली नाही. इन्स्टिट्यूट आहेत का, तर नक्कीच आहेत. ठीक आहे, मोठ्या मोठ्या संस्था आहेत. अगदी आपल्या भारतामध्ये मी आता नाव नाही घेत, पण नॉर्थ साईडला, दिल्ली साईडला, दिल्ली NCR ह्या भागामध्ये ना खूप चांगल्या वेल रेनॉन एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहेत. काही प्रॉपर म्हणजे शैक्षणिक संस्था त्यांनी स्थापन केलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये हे ऑकल्ट फील्डशी रिलेटेड ज्योतिषशास्त्र असेल, वास्तू असेल, न्यूमरॉलॉजी, अंकशास्त्र असेल आपलं, तर या संदर्भातलं सखोल ज्ञान तिथं दिलं जातं सर. आणि याच संस्थांवर डिपेंड राहिलं पाहिजे असं नाही. खूप सारे ना ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सुद्धा काही चांगले ऑप्शन्स आहेत. ठीक आहे, आहेत. परत काही लोक आता कमेंट करतील, पूर्वी तर गुरु पद्धती होती, आता तुम्ही ऑनलाईनचं सांगताय. पण कसं आहे, माझं म्हणणं एकच आहे मित्रांनो, स्थळ काळ सापेक्ष माणसांनी बदल हे स्वीकारले पाहिजेत. आज टेक्नॉलॉजी आली आहे, मध्ये कोविड येऊन गेला, लॉकडाऊन होतं, लोक घरात बसून ऑफिसचं काम करू शकलेच ना. पूर्वी आपण कधी इमॅजिन केलं होतं का सर की अशीही मुभा मिळेल की घरी बसून काम करा पण पूर्ण पगार तुमच्या अकाउंटला येईल. तर सांगायचं तात्पर्य काय, यातला मजेचा भाग सोडला तर स्थळ काळ स्थितीनुसार माणसांनी स्वतःला मोल्ड केलं पाहिजे, फ्लेक्झिबिलिटी ठेवली पाहिजे. आता यामध्ये काही गोष्टी फक्त ऑथेंटिकेशनच्या तुम्ही पाहायला हव्यात, किंवा काही लोक अगदी शुल्लक अमाऊंट भरून एखादा वेबिनार वगैरे ठेवतात. तसे 1-2-4 सेशन जर अटेंड केले तर तुम्हाला एक कन्सेप्ट क्लिअर होऊ शकते, किंवा एक तुम्हाला आयडिया येऊ शकते, हा खरंच माणूस किती नॉलेजेबल आहे, खरंच यांच्यासोबत आपण सानिध्यात राहून काही शिकू शकतो का. तर मी म्हणेन असे सोशल मीडियावरून बघा, तुमच्या पर्सनल रेफरन्सेस मधनं बघा, आणखीन काही तुमच्याकडे टूल्स असतील त्यातून बघा. पण ज्याला शिकायची इच्छा आहे त्यांना हे क्षेत्र नक्कीच चांगलं आहे. आणि मी म्हणेन सर, माझं एक स्वतःचं स्वप्न आहे, म्हणजे जसं तुम्ही मगाशी म्हणालात की ठीक आहे पैसा असेल पॉईंट ऑफ इंटरेस्ट किंवा नसेल, पण मी म्हणतो सर, पैसा जरी इंटरेस्टचा पार्ट असेल तरी काय वाईट आहे या क्षेत्रात, मला सांगा. मला ह्या क्षेत्राचं एक आहे ना इम्प्रेशनच बदलायचं थोडक्यात. पूर्वी म्हणजे कसं ना, एखादा ज्योतिषी झाडाखाली बसलाय, असं एखादं काय आपण म्हणू चटई किंवा सतरंजी अंथरून जाणारे येणारे त्याला हात दाखवतात किंवा पत्रिका दाखवतात आणि 21 रुपये, 11 रुपये, 101 रुपये देऊन जातात. का बरं, म्हणजे ही गोष्ट आपण एवढी इग्नोर करतोय किंवा एवढं साईडलाईन करतोय. म्हणजे हे नॉलेज घ्यायला किती कष्ट, किती परिश्रम लागतात, किती वर्षानुवर्षाची प्रॅक्टिस लागते एखादी गोष्ट यातनं अचीव्ह करायला. जसं आता एक उदाहरण देतो मी, परत कुठल्या फील्डवरती आपण हे नाही करत आहे, मेडिकल फील्ड आहे तुमची, आहे ना, त्याच्यामध्ये 5 वर्ष तुम्हाला डॉक्टरेट करायचे, परत 2-3 वर्षाचं MS करायचं, तेवढं करून तुम्हाला प्रॅक्टिस करायची, मग तुम्हाला डॉक्टरेट मिळते. मग तिथं तुम्ही रिस्पेक्ट देतायच ना, बरोबर. आणि जेव्हा डॉक्टर तुम्हाला सांगतो ऑपरेशनला सर 50 लाख लागणार आहे, तिथं बार्गेन करता का तुम्ही त्याच्याशी? अजिबात. मग ह्याच क्षेत्रात का सर, म्हणजे काय याला असं गृहीत धरून चाललं गेलं पाहिजे. म्हणून मला म्हणायचं, मला ह्या क्षेत्राचा सुद्धा एक चेहरामोहरा बदलायचा सर. उद्या जर यातनं काही लोक, काही तरुण पिढी मी म्हणेन, जरी यातनं प्रेरित झाले, आणि मी म्हणेन तुम्ही पैशाचाही इंटरेस्ट ठेवा, मी नाही म्हणत नाही, पण मगाशी जसा मी सल्ला दिला की आपले कर्म आणि नियत हे कायम साफ असलं पाहिजे. समोरच्याला कायम विश्वासात घेऊन तुम्ही गोष्ट सांगा, कुठल्या रेमेडी आहेत, काय याला किती खर्च येईल, त्याच्यात काय सबस्टिट्यूट आहेत हे मी सांगत असतो. हा महागातला आहे, हा स्वस्तातला उपाय, एवढ्या स्पष्टपणे मी सांगत असतो समोरच्याला. पण त्याच्या मागे लॉजिक काय किंवा त्याचे परिणाम काय होतील, दुसरा उपाय केला तर काय होतील, हे स्पष्ट सांगतो. सांगायचं तात्पर्य माझं हेच आहे, येणाऱ्या लोकांचं स्वागतच आहे या फील्डमध्ये, पण थोडं कॉन्शियसली या, ही फील्ड सगळ्यांसाठी नाही. ठीक आहे, जसं मी सुरुवातीला म्हणालो की जे लोक या फील्डसाठी बनलेत ना, ती फील्डच त्या लोकांना अट्रॅक्ट करून घेते, किंवा आज न उद्या आयुष्यात तसे प्रसंग घडतात की माणूस ओढला जातो त्या क्षेत्राकडे. असं डेलिबरेटली शिकायचं असेल तरी तुम्ही एक इच्छा म्हणून, एक हॉबी म्हणून नक्कीच शिकू शकता. फक्त म्हणलं मगाशी मी की कोणाची फसगत करण्यासाठी किंवा मला एखाद्याच्या अडचणीचा फायदा घेऊन जर मला पैसे कमवायचे हे इंटेन्शन अजिबात ठेवू नका. त्या लोकांसाठी ही गोष्ट किंवा ही फील्ड खरंच नाही सर.
मार्गदर्शन करा. ईश्वराने आपल्याला या क्षेत्रात आणलंय तर नक्कीच काही ना काही योजना असेल, पूर्वजन्मीची काही पुण्यही असेल, ह्या जन्मातही काही लोकांचं कल्याण तुमच्या मार्फत व्हायचं असेल तर कुठलीच गोष्ट विनाकारण होत नाहीये. म्हणून म्हणलं त्याचा रिस्पेक्ट ठेवा आणि एक डिग्निटी मेंटेन करून एक रिस्पेक्टेबल प्रोफेशन म्हणून ह्याच्यात या. आणि जसं मी म्हटलं सर, ग्रोथ सगळ्यांना हवी आहे. Yes. उद्या आमच्यासारखे ॲस्ट्रॉलॉजर, काही माझे गुरुजी आहेत प्रेरणास्थान, मी नाव नाही आत्ता घेत, ठीक आहे ना, मग मर्सिडीजमधनं जर आम्ही ॲस्ट्रॉलॉजर फिरलो तर का वाईट वाटलं पाहिजे लोकांना? अजिबात नाही सर. सांगायचं तात्पर्य हेच आहे, प्रत्येकाचे कष्ट आहेत त्याच्या मागं. लोकांना कॅमेरासमोर किंवा ना एक फक्त तेवढे गुडी फक्त पिक्चर माहिती असतो. आणि बट ओबेस सर, म्हणजे मी सॉरी ब्रेक केलं, पण तुम्हाला हा रिस्पेक्ट ज्यांचा बिलीव आहे, ज्यांना रिझल्ट मिळालेला आहे त्यांचा बरोबर. भयंकर आहे. आहे म्हणजे तो रिस्पेक्ट आज ना उद्या तो कायमस्वरूपी टिकलेलाच आहे खरंय. त्यांच्या मनात. आणि जर तुमच्या मार्फत किंवा इन साधारणतः माझ्याकडनं जे माझं काम मी डिलिव्हर करतोय आणि त्या कामामुळे जर समोरच्याला बरोबर. पैशांच्या कम्पॅरेटिव्हली जर का बोलायचं झालं तर त्याला फायदा होतोय, खरंय. तर वाय नॉट मी अगदी चार्ज खरं. केलं अगदी पाहिजे. खरंय. जर माझ्यातली जी कला गुण आहेत बरोबर. किंवा माझ्या सांगण्याने जर समोरच्याला फायदा होतोय तर खरंच. 100%. आणि व्यवसाय म्हटला तर तो त्याच पद्धतीने आहेच चालतो. आहेच. सो 100% सर, ज्यांना बिलीव आहे, ज्यांना माहिती आहे, हा मे बी फर्स्ट स्टेपला तो थोडासा दुविधामध्ये असेल, पण जर असेल. का त्याला रिझल्ट मिळाला आणि हम्म. त्या पद्धतीने सगळं जर का सायकल एक प्रकारे फॅमिली डॉक्टर सोबत जे रिलेशन होऊन अगदी जातं, खरंय. त्यांचा अभ्यास आपल्या बॉडीसाठी अगदी खरंय. खूप पुरेपूर झालेला असतो. त्याच पद्धतीने की correct, आता काय स्टेप आहे ना, आपण याच्यामधनं कसं क्युअर होऊ शकतो. सो डेफिनेटली बरोबर. तो रिस्पेक्ट तुम्ही रिस्पेक्ट देत चाललेत सर, त्याच्यामुळे अगदी तुम्हाला खरं. 100% रिस्पेक्ट मिळेल. अजून एक प्रश्न, मी शेवटचा प्रश्न ऍड केलेला आहे सर. हम्म. करिअर पॉइंट ऑफ व्ह्यू जर का लोकांना हम्म. डिसाईड करायचं आहे, हम्म. म्हणजे साधारणतः आपण म्हणतो की 10वीचं वर्ष टर्निंग पॉईंट आहे, 12वीचं वर्ष अगेन टर्निंग पॉईंट आहे, तर यानंतर मी काय केलं गेलं पाहिजे. बट ऑब्व्हियसली की ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत बरोबर. सर्वसाधारणतः आपापली फील्ड चॉईस लोकांनी केलेली असते. खरंय. पण ॲस्ट्रॉलॉजीची हेल्प घेऊन आपण आपल्या करिअरमध्ये व्यवसाय करू इच्छितो की जॉब करू इच्छितो की याच्या व्यतिरिक्त अजून कुठली फील्ड हम्म. चूज करू शकतो, याची हिंट मिळायला हेल्प होते का? नक्कीच होते सर. म्हणजे मी याच्यावरती थोडं आणखीन डिटेलमध्ये इलॅबोरेट करतो तुम्हाला. जसं ना, एका माणसाची कुंडली 100 प्रकारचे प्रॉमिस करते. एक उदाहरण सोप्या भाषेत सांगतो मी, लेमन लँग्वेजमध्ये अगदी, की एखाद्या व्यक्तीची कुंडली 100 प्रकारचे प्रॉमिस करते. आता 100 प्रॉमिस आहेत, किंवा तुम्ही आतापर्यंत ना माझ्याकडे एक गोष्ट पाहिली असेल, आपण आता जवळपास एवढे वेळ झाला आपण चर्चा करतोय, बोलतोय, मी आतापर्यंत जो अगदी टिपिकल ज्योतिष लोकांचा एक काय म्हणू आपण, एक फेवरेट शब्द असतो राजयोग, किंवा अशा प्रकारच्या टर्मिनॉलॉजी नाही वापरल्या. कारण माझं सांगणं काय आहे की जेव्हा एखाद्याच्या मनुष्याच्या पत्रिकेत शेकडो प्रकारचे प्रॉमिस आहेत, पण ते कधीही पूर्ण होणार हा कळीचा मुद्दा आहे. म्हणजे एक उदाहरण सांगतो. एक तुमची पत्रिका, आपण तिसऱ्याचं कोणाचं नको घ्यायला, एक उदाहरण, समजा तुमची पत्रिका आहे, तुम्ही माझ्याकडे आलात बघायला, बाहेरचे कोणीतरी तुम्हाला सांगते राजयोग आहे तुमचा, गोल्डन टाइम आहे बरं का, म्हणजे करोडपती काय आजच्या दिवशीच होणार तुम्ही. पण कधी योग आहे? वयाच्या 90 नंतर. ठीक आहे. किंवा मग ती गोष्ट उपभोगायला आपण तेवढं सामर्थ्यवान असू का? पहिली गोष्ट आपण असू का? आणि मग त्या योगाचा तुम्हाला खरंच बेनिफिट झाला का? म्हणजे बाहेर लोक थोडंफार असं म्हणलं ना, मिसगाईड करणं किंवा हे जे आहे ना, तो प्रकार अशात नव्हतो. आणि ह्याच्याच अगदी उलटी बाजू, की पत्रिकेत काही प्रॉमिस आहेत आणि त्यानुसार जर मी तयारी केली तर ती गोष्ट अनुकूल माझ्यासाठी नक्कीच होऊ शकते. बरोबर. त्यामुळं पत्रिकेमधनं ना सर, 10वं घर हे कर्मक्षेत्र आहे आपलं. ठीक आहे. तर 10व्या घराचा अगदी सांगोपांग विचार केला, किंवा 6वं जे घर आहे पत्रिकेतलं हे तुमचं जॉब, नोकरी, कुठल्या प्रकारची, कुठल्या क्षेत्राशी संबंधित, ह्या गोष्टी त्यातनं इंडिकेटिव्ह असतात. 7वं जे घर आहे पत्रिकेतलं हे महत्वाच्या गोष्टींचं आहे. महत्वाच्या म्हणजे एक तर ते मॅरेज हाऊस आहे. ठीक आहे. त्यामुळं आयुष्याचा जोडीदार तुमचा तिथं 7व्या घरामधनं पाहिला जातो. आणि त्याच प्रकारे बिझनेस, कारण बिझनेस सुद्धा काय एक लॉंग टर्म कोलॅबरेशन करताय तुम्ही. ठीक आहे. त्यामुळे ज्या आपण लॉंग टर्म कोलॅबरेशन रिलेटेड गोष्टी, ज्या तुमचं लग्नही आलं, अशा गोष्टी ह्या 7व्या घराच्या अनालिसिसवरून ठरवल्या जातात. सांगायचा मुद्दा काय, तुमच्या पत्रिकेत धनस्थान, त्याचा काही संबंध 6व्या, 7व्या, 10व्या घराशी येतो का? 6व्या, 7व्या, 10व्या घराचं अनालिसिस केल्यावर त्यातल्या कुठल्या ग्रहाचं त्याच्यावरती प्रभुत्व आहे, त्यावरती अजून कुठल्या ग्रहाची दृष्टी पडते का? तर ह्या सगळ्या गोष्टींचा डिटेल उहापोह केल्यानंतर आपण एक इंडिकेटिव्ह टाइमलाईन किंवा एक इंडिकेटिव्ह ब्ल्यू प्रिंट नक्कीच सांगू शकतो समोरच्याला, की सर तुमच्या मुलाच्या बाबतीत समजा एखाद्याच्या पत्रिकेतला कर्मक्षेत्रावर मी म्हणतो मंगळ, शनी यांचा चांगला प्रभाव आहे, तर त्या केसमध्ये ना तो मुलगा रिअलिस्टिक क्षेत्रामध्ये जाऊ शकतो. ठीक आहे.
कन्स्ट्रक्शन मटेरियलशी संबंधित काही व्यवसाय असतील हम्म. ह्या गोष्टीमध्ये नक्कीच त्याला यश चांगलं मिळू शकतं. हम्म. किंवा मंगळ चांगलं असल्यामुळे तुम्हाला डिफेन्समध्ये, आर्मीमध्ये, पोलीस सारखे जॉब किंवा जिथे एकदम असं डेरर आणि टेरर राहावं लागतं माणसाला, असं हम्म. लाईफ सर्वायव्हिंगचे कुठलेही टास्क आहे हम्म. तुमचे, हम्म. अशा क्षेत्रामध्ये मंगळ तुम्हाला नक्कीच उच्च पदावरती घेऊन जातो. हम्म. पण अगेन जसं मी म्हटलं, हम्म. मी तुम्हाला सांगितलं तुमचा मुलगा कन्स्ट्रक्शन क्षेत्रात जाईल. कर्म तुमचे आहेत ना सर, कर्म हो. तुमच्या मुलाचे आहेत. आता तो कन्स्ट्रक्शन क्षेत्रात जाईल म्हणल्यावरती तो मोठा बिल्डर होईल हम्म. का एखाद्या टोळीचा मुकादम होईल, हम्म. हे तुमचे कर्म ठरवणार आहेत. म्हणून मी काय म्हटलं सर, कुठलीही गोष्ट अंधानुकरण करण्यापेक्षा, हम्म. जसं आपण मगाशीपासून बोलतोय की हम्म. स्थळ, काळ आणि वेळ सापेक्ष गोष्टी माणसाने स्वीकारल्या पाहिजेत. हम्म. पत्रिका जर काही इंडिकेशन देते, हम्म. त्याचे इंडिकेशन स्वीकारून त्या दृष्टीने पावलं टाकणं, हम्म. आणि त्याच्या जोडीला सगळ्यात महत्त्वाचे तुमचे कर्म आहेत. सगळ्याच गोष्टी हम्म. तुम्ही नशिबावरती सोडून चालत नाही. नाही, किंवा नशीब सुद्धा जे म्हणतंय तिथपर्यंत पोहोचायला तरी कर्म करावे लागतील की नाही तुम्हाला. हम्म. तर सांगायचं तात्पर्य काय, एक इंडिकेटिव्ह प्रेडिक्टिव्ह तुम्ही अनालिसिस घेऊ शकता. हम्म. यातनं मुलांचं शिक्षण, पुढे येणारं करिअर, हम्म. किंवा तुम्ही मगाशी विचारलेल्या प्रश्नानुसार की त्यांना नोकरीमध्ये यश जास्त असेल का त्यांच्यासाठी व्यावसायिक क्षेत्र चांगलं ठरेल, हम्म. सगळ्या गोष्टीचं अनालिसिस देता येतं सर, आणि ओके. चांगल्या प्रकारे त्याचा उपयोग होतो. सुपर. थँक्यू सो मच आचार्य सुमित गुरव सर. जर प्रेक्षकांचे आम्ही कव्हर केलेल्या प्रश्नांव्यतिरिक्त जर का काही प्रश्न असतील तर तुम्ही कॉमेंटमध्ये तुमचे प्रश्न विचारू शकतात. आम्ही 100% प्रयत्न करू आचार्य सुमित गुरव सरांशी चर्चा करून त्याला योग्य तो रिप्लाय देण्याचा. आणि जर तुम्ही आत्ता स्क्रीनवर बघत असणार तर तुम्हाला जर हा पॉडकास्ट आवडला असेल आणि जर तुम्हाला आचार्य सुमित गुरव सरांसोबत डिरेक्टली कनेक्ट करायचं आहे अथवा काही कन्सल्टिंग करायची आहे आणि तुमचे काही डाऊट्स असतील, त्यांना भेटायचं आहे, तर त्याच्या ज्या डिटेल्स आहेत तुम्ही एलबँड ॲड्स आणि बॉटम ॲड्सला बघत असणार. सो आम्ही स्वखुशीने तुमच्या डिटेल्स सर धन्यवाद तुमच्या सर. परवानगीने आम्ही देतो आहे आणि तुम्ही नक्कीच सरांसोबत कनेक्ट करू शकतात. तुमचे काही डाऊट्स आहेत, करिअर ओरिएंटेड असू द्यात, पर्सनल असू द्यात, मॅरेज रिलेटेड असू द्यात, कुठल्याही पद्धतीचे डाऊट्स असतील. आणि मी स्वतः पर्सनली सुमित सरांना ओळखतो आहे आणि त्यामधनं त्यांनी जो अभ्यास घेतला आहे, त्यांना जे डीप नॉलेज आहे, आणि मला सगळ्यात जर का बेस्ट पार्ट वाटला असेल सुमित सर तुमच्यात, तर तो म्हणजे एक वेल एज्युकेटेड पर्सनॅलिटी जेव्हा या क्षेत्रात उतरते, तर तुम्ही जे स्वप्न बघतायत किंवा तुम्ही जे व्हिज्युअल्स बघतायत की मला ह्या इंडस्ट्रीचा जो चेहरा आहे तो जरा वेगळ्या पद्धतीने बदलवायचा आहे. अगदी. जे आजपर्यंत लोक वेगळ्या श्रद्धा आणि ह्या सगळ्या बरोबर. गोष्टींकडे बघतायत, तर त्याला सुद्धा कशा पद्धतीने प्रायोरिटीज दिली पाहिजे, बरोबर. किती तो महत्त्वाचा पार्ट आहे आपल्या लाईफचा, त्याच्याकडे बऱ्याचदा लोक दुर्लक्ष होतात किंवा दुर्लक्ष करतात आणि काही जे परिणाम आहेत ते त्यांना भोगावे लागतात. बरोबर. पण याच्यापासूनही कशा पद्धतीने आपण वाचू शकतोय. खरं. सो हा पार्ट मला सगळ्यात बेस्ट वाटला. त्याच्यामुळे तुम्ही ज्या ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्या कुठेतरी सायंटिफिकली प्रूफ कशा पद्धतीने आहेत, त्याचं लॉजिक काय आहे, आणि कुठलाही वेल एज्युकेटेड पर्सन क्रॉस चेक करताना ह्याच गोष्टी बघतो की त्या लॉजिकली मनाला पटतायत का. आणि मला आवडलं आहे सर. सो प्रेक्षकांना नक्कीच आवडलं असेल. आणि जर तुम्हाला हा पॉडकास्ट आवडला असेल तर प्लीज तुम्ही तुमच्या फॅमिली मेंबर्सला, मित्रपरिवारांमध्ये शेअर करू शकतायत आणि कॉमेंट करून सांगा की तुम्हाला पॉडकास्टमधला कुठला पॉईंट आहे जो सरस आणि खूप चांगला आणि आपलासा वाटला. सो मी पुनश्च एकदा थँक्यू म्हणतो आचार्य सर. सुमित गुरव सर. अशाच आमच्या प्रेक्षकांसाठी जर काही वेगळ्या अडचणी, काही वेगळे प्रश्न असतील तर नक्कीच नक्कीच. आम्ही तुमच्याशी संपर्क साधू. सो खूप खूप धन्यवाद. माझ्याकडून सुद्धा दिनेश सर, तुम्हाला, तुमच्या संपूर्ण टीमला आज मला इथं बोलवल्याबद्दल, या मंचावर आपलं म्हणणं मांडायला दिल्याबद्दल अगदी मनापासून आभार. आणि मी पण हीच इच्छा ठेवतो, आपला पॉडकास्ट लोकांच्या शंकांचं समाधान करणारा असावा. एक सामाजिक दृष्टिकोन बदलायचा, आपण याच्यामध्ये पूर्वापार जो एक कन्व्हेन्शनल व्ह्यू आहे तो बदलायचं, कुठंतरी आपण त्याला छेद देण्याचं काम करायचा प्रयत्न केला. आता कितपत हे लोकांना पडतंय, लोकांच्या कमेंट्स सांगतील, लोकांच्या प्रतिक्रियाच आपल्याला सांगतील. आणि आज मला वाटतं आपण फार तरी अजून खोलात नाही गेलेलो आहे. आज आपण फक्त ॲस्ट्रॉलॉजीवरच आहोत. अगदी बर्ड आय व्ह्यू आपण वरनं बघतोय. येस. लोकांच्या काही स्पेसिफिक पॉईंट असतील, काही प्रश्न, काही शंका आल्या, किंवा अंकशास्त्र आहे, पुढे न्यूमरॉलॉजी आहे, वास्तुशास्त्र आहे, अशा आणखीन वेगळ्या सब्जेक्टवरती जरी त्यांना काही गोष्टीमध्ये नॉलेज हवं असेल किंवा काही गोष्टी आपल्याकडनं जाणून घ्यायच्या असतील, आपण त्याच्यासाठीही प्रयत्न करू. येस. आणि याच नोटवरती माझ्या तुम्हाला, तुमच्या टीमला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू सर. आणि लवकरच पुन्हा कदाचित आपण एकत्र असू, Yes. असं मी एक इच्छा आणि व्यक्त नक्की करतो. नक्की होईल सर. त्याच्या मागचं रिझन आहे की वास्तू सुद्धा हा एक वेगळा डीपली टॉपिक आहे. बरोबर. न्यूमरोलॉजी हा डीपली टॉपिक आहे. ॲस्ट्रोलॉजी खूप डीपली टॉपिक आहे. खरं आहे. आणि
याला कुठेही लिमिट नाही आहे. अगदी आपण खरं. जेवढं खोलात जाऊ, जेवढा सखोल आपण प्रश्न उपस्थित करू, त्याचं तेवढं नॉलेज आपल्याला अगदी खरं. मिळण्यासारखं आहे. सो आपण या पॉडकास्टमधनं आपल्या प्रेक्षकांना एवढं सांगितलंय की कशा पद्धतीने एज्युकेशन घेऊन आपण त्याच्यावर बरोबर. चांगले उपाययोजना देऊ शकतोय. सो बरोबर. साधारणतः लोकांना अंदाज आला असेल. सो खरंय. मी व माझा परिवार आचार्य सुमित गुरव सरांना अटॅच झालेला आहे आणि त्याचं निवारण कशा पद्धतीने करू शकतो, त्याची उपाययोजना त्यांनी सांगितल्या, त्याचा अनुभव आम्हाला प्रत्यक्ष येतोय. सो तुम्ही सुद्धा नक्कीच सरांसोबत जुळून त्यांची कन्सल्टिंग घेऊ शकतात. सो जर तुम्ही ह्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. धन्यवाद.